केंद्रीय अर्थसंकल्प एक दुर्शिक्षित या विषयावरती आज माझ्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सर्वप्रथम मी आयोजकांचा आभार मानतोय की गेल्या 2 वर्षापासून बाहेर सर्व अशा प्रकारची कार्यक्रम जी आहेत ही बंद झालेली होती. 8 वर्षापासून नित्यनेमाने अर्थसंकल्पीय जे काही भाष्य आहे, विश्लेषण आहे, ते मी नित्यनेमाने करत असतो. मधल्या काळात कोरोनाची लाट आली. पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट आणि माहीत नाही लाटांवरती लाटा किती येणार आहेत. पण बऱ्याचदा संकटातूनही नव्या संधी ज्या आहेत त्या आपल्याला शोधता येतात आणि त्यामुळेच का असेना आभासी पद्धतीने आज दूरवरती त्या माणसांना कधी आपण भेटलोही पाहिलंही नाही त्यांच्यापर्यंत जाऊन पोचलोय. म्हणजे कोरोनाने ज्या तंत्रज्ञानाच्या किंवा ज्याला इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिसेस किंवा ॲक्टिव्हिटीज म्हणतोय त्या अजून 50-60 वर्षानंतर या देशात आल्या असत्या, परंतु त्या कोरोनामुळे अचानक असं काहीतरी झालं आणि ती एक गरज म्हणून आभासी शिक्षणाच्या माध्यमातून आपण तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जाऊन पोहोचू शकलो. तर या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने मला आपण इथे बोलावलं त्याबद्दल मी आपलं मनापूर्वक माझ्या वतीने आभार व्यक्त करतो. तर मित्रांनो, बऱ्याचदा काय होतं की कुठल्याही प्रकारचा अर्थसंकल्प ज्यावेळेस येतो, तुम्हाला माहिती आहे की साधारणतः अर्थसंकल्प हे 3 प्रकारचे असतात. एक संतुलित अंदाजपत्रक किंवा अर्थसंकल्प, दुसरं आहे आधिक्य स्वरूपाचं अर्थसंकल्प आणि तिसरं आहे तुटीचं अर्थसंकल्प. जेव्हा एकूण उत्पन्न बाजू आणि एकूण खर्च बाजू ह्या दोन्ही एक समान असतात तेव्हा त्याला आपण संतुलित अर्थसंकल्प म्हणतो. जेव्हा उत्पन्न जे आहे त्या उत्पन्नाचं प्रमाण जे आहे ते कमी असतं आणि त्यानंतर खर्च जास्त असतो त्याला आपण तुटीचा अर्थसंकल्प म्हणतो. तर ज्यावेळेस उत्पन्न जास्त आणि खर्च कमी असतो तेव्हा त्याला सरप्लस म्हणजे आधिक्य स्वरूपाचं अर्थसंकल्प म्हणतो. हा सर्वसामान्य कन्सेप्ट आहे. परंतु मागील 2 वर्षापासून आपण पाहतो आहे की थोडंसं त्यात बदल झालेला आहे. बदल होत असतानाही अर्थसंकल्पाच्या आठव्या दिवशी आर्थिक पाहणी अहवाल जो आहे देशाचा तो मांडला जातो. अर्थार्थी त्या आर्थिक पाहणी अहवालाचा आणि अर्थसंकल्पाचा तसा काहीही संबंध नसतो. कारण तो आर्थिक पाहणी अहवाल जो आहे तो मागल्या वर्षाच्या झालेला जो परफॉर्मन्स आहे, जो इंडेक्स आहे, तो त्याचा तो एक रिपोर्ट असतो, ती समरी असते. आणि अर्थसंकल्प हा आगामी वर्षाचा येणाऱ्या जे काही आर्थिक वर्ष आहे त्या वर्षाची ती तरतूद म्हणून कशा पद्धतीने असेल तर त्यावरचं ते भाष्य असतं. साधारणतः 841 पानांचा हा अर्थसंकल्प या ठिकाणी साजरा केला गेला. NDA सरकारचा हा 10वा अर्थसंकल्प होता. मोदी सरकारचा तो 7वा अर्थसंकल्प होता आणि निर्मला सीतारामन यांनी मांडलेला 4था अर्थसंकल्प होता. आता कुठलाही अर्थसंकल्प मांडत असताना सरकार जी आहे एक थीम असते की आपण कशा पद्धतीने हे करायचं आहे आणि त्या पद्धतीने ती त्याची वाटचाल सुरू असते. या अर्थसंकल्पात बऱ्याच जणांना उत्सुकता होती, लोकांना त्या ठिकाणी अपेक्षाही होत्या आणि त्यामुळे प्रत्येक जण त्या अर्थसंकल्पाकडे अगदी डोळे लावून बसलेला होता. साधारणतः असं म्हटलं जातं की रिच पीपल गॉट रिबेट, पुअर पीपल गॉट सबसिडी अँड मिडल क्लास पीपल गॉट टीव्ही डिबेट. म्हणजे श्रीमंत लोकांना काय मिळतं, त्यांच्या जे काही त्यांची कॉर्पोरेट घराणी आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या टॅक्समध्ये रिबेट मिळतं, सूट मिळतं. गरिबांना तर सबसिडी मिळतेच मिळते आणि सामान्य माणसांच्या नशिबी मात्र फक्त आपण टीव्हीवरती डिबेट पाहत असतो, बाकी आपल्याला काहीही मिळत नाही. अशा स्थितीत जेव्हा आपण पाहतो त्यावेळेस आपल्याला जाणवतं की एक नुकताच
म्हणजे अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी काही कन्सेप्ट तुमच्या क्लिअर करणं मला आवश्यक वाटत आहे. तर नुकतंच 2021 डिसेंबरमध्ये आर्थिक असमानता हा अहवाल जो आहे तो असमानता अहवाल त्या ठिकाणी घोषित करण्यात आलेला होता आणि त्या अर्थसंकल्पाच्या संदर्भात त्याचा कसा काय त्यावरती प्रभाव पडलेला आहे ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. मी ह्या स्लाइड्स इथे आणलेले आहेत, इथे आपण पाहूच. पण तत्पूर्वी तुम्हाला सांगतोय की देशाच्या एकूण GDP मध्ये प्रत्येक घटकांचं योगदान किती आहे. प्रत्येक घटकांचं जे आहे ते कॉन्ट्रीब्युशन आपण पाहत असताना आपल्या लक्षात येईल. केवळ अर्थसंकल्प किंवा अर्थशास्त्रीय आकडेवारी म्हणजे हा आकड्यांचा खेळ नाही, त्यातली मर्म आपल्याला समजायला पाहिजे. केवळ तो आकड्यांचा खेळ नाही, त्याचा जो कोरिलेशन आहे प्रत्येक घटकातील त्यातून जो व्यक्त होणारा अर्थ आहे तो आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. आणि जोपर्यंत आपण तो समजून घेऊ शकत नाही तोपर्यंत आपल्याला अर्थसंकल्प समजू शकणार नाही. मी जेव्हाही अर्थसंकल्पावरती राजकीय प्रतिक्रिया जेव्हा लोकांच्या येतात त्या मी कधीच पाहत नाही. त्याचं कारणच मुळात असं की आज सत्तेत असणारी लोक अर्थसंकल्पाचं समर्थन करत असताना खूप चांगला अर्थसंकल्प अशा पद्धतीने त्याचं जे आहे ते समर्थन करतात. विरोधातली जी काही लोक आहेत, विरोधी पक्षात आहे, सर्वात निकृष्ट प्रतीचा अर्थसंकल्प असं त्याचं ते जे आहे ते प्रतिक्रिया देत असतात. आणि त्यामुळे या दोन्ही म्हणजे समर्थक आणि विरोधकांच्या त्या खेचाखेची, त्या वाकयुद्धात त्या अर्थसंकल्पाचं मर्म सर्वसामान्यांना कळत नाही. कारण आम्ही म्हणजे हल्ली असं झालेलं आहे की आपल्या देशाची उंचीच ही 21 इंची झालेली आहे. 21 इंची यासाठी झालेली आहे की टीव्हीवरच्या त्या स्क्रीनला पाहून आम्ही आमची मतं बदलतो किंवा आपली मतं निश्चित करत असतो. त्या टीव्ही फ्रेमच्या बाजूला काय ते आम्हाला दिसत नाही, फक्त आम्हाला ती टीव्ही फ्रेम आहे तेवढं आपल्याला दिसतं आणि त्यावरून आपली मतं मांडतो. परंतु त्या समस्येच्या मुळाशी जाऊन त्याचं मर्म काय आहे हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करत नाही. तुम्ही भविष्यातले अधिकारी होणार आहात. तुमच्यावरती या देशाची सर्वात मोठी जबाबदारी येणार आहे. तुम्ही कुठल्या कुठल्या क्षेत्रात जाणार आहात आणि त्यावेळेस तुम्हाला तुमचा विषय हा असो अगर नसो तुम्हाला ती जबाबदारी आल्यानंतर अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने त्याचा अभ्यास करून त्याचं नियोजन करून ती पार पडावी लागते. हल्ली आपल्या देशाचे जे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आहेत शशिकांत दास ते मुळात इतिहास विषयाचे अभ्यासक होते. परंतु त्यांची जाण इतकी जबरदस्त आहे की अर्थशास्त्रीय ज्यांची जाण होती त्यांच्यावरतीही त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण ज्या काही नियोजन आहे त्यांचं त्यातून बऱ्याच गोष्टी साध्य केलेल्या आहेत. कोरोनासारखी विपरीत परिस्थिती येत असताना अर्थव्यवस्था खाली कोसळली आणि तिथून रिकव्हरी करत असताना जे आहे तर ती कशा पद्धतीने झाली त्याचं त्यात सर्वात मोठं त्यांचंही योगदान आहे. तर मित्रांनो तुम्हाला जो जागतिक आर्थिक असमता अहवाल आहे तो मी सांगतो आहे की त्यातली तुम्हाला काही टिपणं वाटते तर ती तुम्ही नमूद करून घ्यायची, निवड ऐकू नका. तर हे करत असताना तर आपण जर पाहिलं तर केवळ संपूर्ण देशातील GDPतला 57% एवढं जे उत्पन्न आहे या 57% उत्पन्न देशातील केवळ 10% लोकांच्या हाती केंद्रित झालेलं आहे. देशातील 57% एवढं उत्पन्न केवळ 10% लोकांच्या हाती केंद्रित झालेलं आहे. 22% एवढं उत्पन्न केवळ 1% लोकांच्या हाती केंद्रित झालेलं आहे. तर उर्वरित 13% एवढं उत्पन्न जे आहे ते 50% लोकांच्या हाती केंद्रित झालेलं आपल्याला दिसत आहे. आणि नंतरचं जे 20% राहिलेलं उत्पन्न आहे ते 39% लोकांच्या वाट्याला आलेलं आहे. आणि अशा स्थितीत आपण पाहतो आहे की या असमान उत्पन्नाच्या वितरणामुळे या देशात अनेक समस्या, त्यातही जी दारिद्र्याची समस्या आहे ती आव वासून उभी असलेली आपल्याला दिसत आहे. आणि या कोरोना काळामध्ये अर्थव्यवस्था जी आहे ती अक्षरशः खाली कोसळल्या गेली. मुळात भारतीय अर्थव्यवस्था जी आहे ती कंझ्युमर बेस्ड इकॉनॉमी आहे. म्हणजे चायना, अमेरिका किंवा विकसित देशांच्या अर्थव्यवस्था ज्या आहेत त्या इम्पोर्ट बेस्ड इकॉनॉमी आहे. म्हणजे त्यांच्या पॉप्युलेशन जे आहे त्यांच्यापेक्षा ते उत्पादन कोणासाठी करतात, जगासाठी करतात. आणि त्यामुळे काय होत आहे
की मधल्या काळामध्ये ज्यावेळेस म्हणजे वर्ल्ड सप्लाय चेन जागतिक पुरवठा साखळी जी आहे ती अक्षरशः तुटल्या गेली, त्यावेळेस या देशाच्या अर्थव्यवस्था पूर्णतः कोसळल्या आणि त्या अजूनही सावरत नाही. त्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था एकदम खाली गेली आणि ती हळूहळू तिचं जे आहे ती पुनर्प्राप्ती ज्याला म्हणतो रिकव्हरी ती होत आहे. त्याचं कारणच मुळात असं की आपल्याकडे ज्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भात मी सांगतो आहे की ही कंझ्युमर बेस असल्यामुळे लोक आपल्या उपभोगासाठी त्या वस्तूंची खरेदी करत असल्यामुळे आणि त्यातही आपल्याकडे जी वेगवेगळी फेस्टिवल आहेत, सण आहेत, त्या सणाच्या निमित्ताने आपण खरेदीदारी करतो. मग ते आपल्याकडे एकदा गणेशोत्सव सुरू झालं की तिथून अगदी डिसेंबर पर्यंत आपलं सुरू असतं मोठ्या प्रमाणात. मग दसरा येतो, दिवाळी येतो, गणेशोत्सव येतो, त्यानंतर ख्रिसमस येतं. या निमित्ताने जी आहे ती खरेदी मोठ्या प्रमाणात होत राहते. ती थेट गुढीपाडवा आणि अक्षय तृतीयेपर्यंत आपली खरेदीदारी जी आहे ती सुरू असते आणि या निमित्ताने याला ऑकेजनल परचेसिंग पॉवर आपण म्हणतो. तर या विशिष्ट कार्यप्रसंगी लोक मोठ्या प्रमाणात खर्च करतात आणि त्यामुळे ती इकॉनॉमी बूम होताना दिसते किंवा ती जी आहे खाली कुठेतरी गर्तेत कोसळली अर्थव्यवस्था वर येताना आपल्याला ती दिसते. तर या अर्थव्यवस्थेच्या संदर्भात इंग्रजी जी काही अल्फाबेट्स आहेत यात आतापर्यंत 3 इंग्रजी आद्याक्षरांचा वापर केला जायचा. त्यातला एक होतं की व्ही सेप, दुसरा होता डब्ल्यू सेप आणि तिसरं होतं त्या ठिकाणी यू सेप. म्हणजे एकदा यू सेपचं आपण पाहूया की अर्थव्यवस्था जी आहे ती खाली कोसळल्यानंतर ती लगेच हळूहळू वर यायला लागते. थोडी वेळ घेते ती, पण ती त्या ठिकाणी यू टर्न घेऊन पुन्हा पुनर्प्राप्तीच्या अवस्थेला येऊन ठेवते. या यू सेप जेव्हा अर्थव्यवस्था या पद्धतीने तिची रिकव्हरी होत असेल तर त्याला अर्थशास्त्रज्ञ यू सेप रिकव्हरी असं म्हणतात. अर्थव्यवस्था ज्यावेळेस एकदम खाली कोसळल्यानंतर ती पुन्हा वेगाने वर येते त्याला व्ही शेप आपण म्हणतो. त्या पद्धतीने ती अर्थव्यवस्था जी आहे ती येताना दिसते. तिसरा एक शेप आहे की डब्ल्यू शेप. त्या डब्ल्यू शेप मध्ये अर्थव्यवस्था वरून खाली कोसळते, पुन्हा वर येते, पुन्हा खाली कोसळते, पुन्हा वर येते. याला कोणी V2 शेप म्हणतात किंवा कोणी इंग्लिश मधल्या डब्ल्यू शेप असं म्हणतात. परंतु प्रथमच या कोरोना काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये के शेप जो आहे हा के शेप या ठिकाणी आपल्याला या पद्धतीने येताना दिसतोय. के शेप म्हणजे काय तर एकाच वेळेस एकाच देशात 2 गटांमध्ये समाजाचं ध्रुवीकरण होणं किंवा 2 गटामध्ये अर्थव्यवस्थेचं विभाजन होणं. या कोरोना काळात भारतीय अर्थव्यवस्थेचं या 2 गटात विभाजन झालेलं आपल्याला दिसत आहे. एक अतिशय श्रीमंत असणारा उत्पन्न गट असलेला जो वर्ग आहे तो वर्ग आणि अतिशय गरीब असणारा वर्ग आहे. या 2 गटामध्ये ती जी आहे ती गॅप दिसते आहे. हा केसेप या निमित्ताने आपल्याला इथे पाहायला मिळालेला दिसतो आहे. आणि अशा ही स्थिती अर्थव्यवस्था जी आहे तिची रिकव्हरी होत असताना अर्थमंत्र्यांनी 9.2% आर्थिक विकासाचा दर येत्या आर्थिक वर्षात राहील हे त्यांनी म्हटलेलं होतं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन फारशा खोलात न जाता त्यांनी आदल्या दिवशी जो आर्थिक पाहणी अहवाल त्या ठिकाणी जो मांडला गेलेला होता त्यातूनच ती त्यांनी आकडेवारी घेतली. बाकी फार काही त्या खोलात क्षेत्राला दिसल्या नाही. परंतु या संदर्भात जे काही आहे ते तिसरी लाट जेव्हा भारतात आली त्यापूर्वी इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असेल, इक्रा असेल, ब्लूमबर्ग असेल किंवा ह्या रेटिंग एजन्सी आहेत, त्याचबरोबर स्टँडर्ड अँड पुअर असेल, ह्या रेटिंग एजन्सी रेटिंग देत असतात. त्यावेळेस 10% असेल, 11% असेल, 10.5% असेल. जसजसं ह्या लाटा आणि त्यांची ती आवर्तनं किती तीव्र आहेत त्यानुसार त्यांनी आपले रिपोर्ट्स बदलवत गेलेले होते. RBI रिसर्चने सुद्धा त्याची पुष्टी केली, SBI रिसर्चने सुद्धा त्याची पुष्टी केली आणि शेवटी कोणी 9.5% तर कोणी 9.2%. त्यातलं बाकीचं इकडे तिकडे झालं तरी भारत हा 9% एवढा आर्थिक विकासाचा दर त्या ठिकाणी गाठेल असं एकंदरीत त्या अर्थसंकल्पाच्या संदर्भात मांडत असताना त्यांनी आपली भूमिका मांडलेली आपल्याला दिसून येते. आता आपण आपल्या एवढं जे आहे हा तुमचा बेस आता तुमच्या लक्षात आलं असेल की आता इथून तुम्हाला अर्थसंकल्प
समजायला सोपा जाईल की हा अर्थसंकल्प अशा पद्धतीने का मांडला. मी पहिल्यांदाच सांगतो आहे की हा अर्थसंकल्प जो आहे तो इन्क्लुझिव्ह अँड सस्टेनेबल ग्रोथ, सर्वसमावेशी आणि ज्याला चिरंतन विकास किंवा शाश्वत विकास मिळतो त्याला समर्पित आहे. हा अर्थसंकल्प मांडत असताना आजपर्यंत 75 वर्षाच्या काळातला हा अमृतकाळ असणारा अर्थसंकल्प असं म्हटलं जातं. कारण भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्ष जी आहे ती या निमित्ताने आता साजरा करत असताना या अमृतकालीन अर्थसंकल्प मांडत असताना मूळ पायाभरणी याची जी आहे ती 2047 ची आहे. म्हणजे जेव्हा 2047 मध्ये भारत हा आपला शताब्दी महोत्सव साजरा करेल त्याची पायाभरणी इथे त्यांनी केली आहे. आणि यावरून लक्षात येईल की येणारी 25 वर्षातली ती अर्थसंकल्प, तोपर्यंत आम्ही कदाचित असू किंवा नसू माहित नाही, पण तुम्ही असणार आहात. म्हणजे यासाठी की वयमान प्रत्येकाला इथे अमरत्व घेऊन कोणीच आलेलं नाही, तर तुम्ही 2047 जेव्हा पाहणार त्यावेळेस त्याची बीज या अर्थसंकल्पामध्ये उरवल्या गेलेली तुम्हाला दिसून येतील. एक सगळी पाणी घेते. टच केल्यानंतर होईल का सर? तर या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने तुम्हाला आता जी आहे एक तुमचं ती बॅकग्राऊंड मी तयार केलेली आहे. तुम्हाला म्हणजे तुम्ही हे व्याख्यान सुरू होण्यापूर्वी तुमच्या मनात अनेक शंका कुशंका काहीतरी असेल, मी तुम्हाला त्याचं बॅकग्राऊंड घेऊन तुम्हाला तिथपर्यंत आणून ठेवलं आहे. आता आपण थेट युनियन बजेट 2022 मध्ये शिरतो आहे. पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या डोक्यात हे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे की हा अर्थसंकल्प जो आहे तो एक सर्वसमावेशी, ज्याला इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणतो, आणि शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. म्हणजे आज झाड लावल्यानंतर 25 वर्षानंतर त्याची फळं येणाऱ्या समाजाला कशी मिळू शकतील त्याची एक ही जी आहे हा त्याचा रोडमॅप आहे. तुम्हाला माहिती आहे रोडमॅप, प्रत्येकाने तुमचा रोडमॅप तयार केलाच असेल, कारण तुम्ही कॉम्पिटिटिव्ह याला फील्डला आलेले आहात. तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाची स्वप्न असतील, तुम्ही तुमचं गोल सेट केलेलं असेल आणि ते गोल सेट करून तुम्ही तुमच्या रोडमॅपवरून तुम्ही चालत आहात. फार तर मला 3 वर्ष किंवा 5 वर्ष इथे घालायचे, त्यानंतर मला अधिकारी बनायचं आहे. तर नेमकं देशाचा रोडमॅप निश्चित करणारा हा अर्थसंकल्प आहे. यात आपण पाहूया की हा जो आहे अर्थसंकल्प हा 2 बाजूंमध्ये विभागणी केला गेलेला आहे. तो म्हणजे एक रुपी कम्स फ्रॉम आणि रुपी गोज टू, म्हणजे आला रुपया आणि गेला रुपया. रुपया कसा येणार आहे आणि कसा खर्च होणार आहे ते आपण पाहूया. यात जर आपण पाहिलं तर हा जो केंद्रीय अर्थसंकल्प आहे त्या उत्पन्न आणि खर्च जो आहे याचा हा स्रोत आपण पाहूया. ही जी येलो साईड आहे यात आपण एकूण उत्पन्न पैसा, म्हणजे अर्थसंकल्प तयार करत असताना तो 1 रुपयाच्या मागे 1 रुपयाचे पैसे किती? 100 पैसे. तो 100 पैशामध्येच मांडला गेलेला असतो. त्यानंतर त्याचा रेशो आपल्याला ठरवायचं असतं. मग 1 रुपयाला म्हणजे 100 पैशाला इतकं, 100 रुपयाला इतकं, 1000 रुपयाला इतकं, लाख रुपयाला इतकं, करोड रुपयाला इतकं. तर हे मांडत असताना या 1 रुपयामध्ये ही जी आहे ही इन्कम साईड आहे आणि ही एक्सपेंडिचर साईड आहे. जे हे उत्पन्न बाजू आहे आणि हा जी आहे ती या ठिकाणी खर्च बाजू आहे. तर इथे उधारी व अन्य देणे याच्या माध्यमातून 35 पैसे 1 रुपया मागे सरकारला मिळणार आहे. कॉर्पोरेशन टॅक्स जे आहे प्रमाणमेळ कर त्यातून सरकारला 15 पैसे येत आहे. बऱ्याचदा आपण टीका करतो की हे सरकार जे आहे हे सरकार कॉर्पोरेट सेक्टर किंवा श्रीमंत लोकांना देतं. त्याचंही कारण मी तुमच्या समस्या ज्या किंवा तुमच्या मनात जर कुठली अशी जर समस्या असेल किंवा एखादी अडचण आली असेल की असं का होतं तर त्याचे मी तुम्हाला सांगणार आहे. कारण प्रत्यक्षात हे जे काही कॉर्पोरेट सेक्टर आहे देशातल्या लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार ज्या एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी ज्याला म्हणतो ते प्रोव्हाइड करण्यात त्यांचं मेजर रोल असलेला आपल्याला दिसतो. आणि त्यामुळे प्रत्यक्षात या ठिकाणी आपण जर पाहिलं तर
हे जे कॉर्पोरेशन टॅक्स आहेत, प्रमंडळ आणि कर, यातून 15 पैसे येताना आपल्याला दिसतात. त्यानंतर इन्कम टॅक्स, तुमच्या आमच्या सर्वांच्या आई वडील किंवा आपले जे कोणी हे आहे मिडल क्लासमध्ये आपण सर्व लोक मोडतो, त्या मध्यमवर्गीयांचा सर्वात जिव्हाळ्याचा प्रश्न जो आहे तो म्हणजे इन्कम टॅक्स, प्रत्यक्ष कर. हा अर्थसंकल्प येण्याच्या एक दिवसा अगोदर माझी एका वृत्तपत्राने प्रतिक्रिया सुद्धा विचारली होती की या अर्थसंकल्पात तुम्हाला काय अपेक्षा आहे. माझे 4-5 पेपरला वेगवेगळी लेख जे आहेत ते स्पेशली त्या वृत्तपत्राच्या संपादकांनी माझ्याकडून लिहून घेतली आणि त्या पद्धतीने मी माझी भूमिका मांडलेली होती. एक छोटीशी प्रतिक्रिया सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी मला विचारलेली होती. त्यावेळेस मी त्यांना हेच म्हटलं की मध्यम वर्ग जो आहे त्या मध्यम वर्ग आणि गरीब वर्ग, सरकारची जी अन्नधान्य योजना जी आहे ती 31 मार्च 2022 पर्यंत आहे, तिला पुन्हा वाढ दिली सरकारने द्यायला पाहिजे. त्याचबरोबर त्यासाठी सरकारने तरतूद वाढवायला पाहिजे आणि विशेष करून जो मध्यम वर्ग आहे त्याच्या उत्पन्नाची पुन्हा मर्यादा 2 लाख रुपयांनी वाढवून त्याला कुठेतरी दिलासा द्यायला पाहिजे. त्याचं कारणच मुळात असं की त्याच्या सीमांत त्यागाच्या तुलनेत त्याला मिळणारा लाभ अतिशय कमी आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आज जवळपास 1.25 लाख रुपये घरासाठी सबसिडी सरकार देत आहे. शेवटी सरकार देते म्हणजे काही स्वतःच्या खिशातून थोडंच देतोय. तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या एखाद्या माणसाने 2.5 लाख रुपये इन्कम टॅक्स भरला असेल तर त्यांनी त्या वर्षात 2 माणसांना घरं अप्रत्यक्ष रीतीने बांधून दिलेली आहेत. हे सरकारचं योगदान नाही, कारण कर टॅक्स चोरी करणारे खूप लोक आहेत, पण याचं बिचाऱ्याचं उत्पन्न जे आहे स्पष्ट दिसतं. कुठेतरी 9-10 महिन्यातच त्याला पगार मिळतो, बाकीचं सर्व टॅक्स मध्ये जात आहे. तर या आयकराच्या माध्यमातून 15 पैसे सरकारला मिळत आहे, म्हणजे 15% एवढी रक्कम इथून मिळत असताना सरकारने कोरोना काळामध्ये 39,000 रुपये खर्च जो एकंदरीत त्या लसीकरणावरती झालेला होता ही तूट भरून काढण्यासाठी त्या अर्थसंकल्पात फक्त या मिडल क्लासला सीतारामन यांनी थँक्यू म्हटलेलं होतं. थँक्यू नावाचं एक चॉकलेट दिलेलं होतं आणि देशाच्या राष्ट्रीय विकासात त्यांचं योगदान मोठं आहे म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख केला. पण त्या वर्गाला यावेळेस त्यांनी कुठल्याही प्रकारची रिबेट किंवा जे आहे ती सूट दिलेली आपल्याला दिसत नाही. कारण इथे जर दिली असती तर सर्वात मोठा जो एकंदरीत जी डेफिसिट 6.9 वरून 6.4 वरती आलेली आहे, आपण तिथे येणारच आहोत, तर तिथे फटका बसला असता. आणि त्यामुळे सरकारने प्रत्यक्ष आयकरामध्ये कुठेही यावेळेस सूट दिलेली नाही. त्याचं ते कारण आहे. त्यानंतर जे प्रशुल्क आहे, सीमा कर आहे, त्यावरती 5 पैसे तिथून येणार आहे. केंद्रीय अबकारी कर यातून 7 पैसे येणार आहे. जीएसटीच्या माध्यमातून म्हणजे सेकंड मेजर इन्कम जो आहे तो या गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सच्या माध्यमातून 16 पैसे इथे मिळताना दिसतो. इन्कम टॅक्स नंबर 3 वरती आहे आणि कॉर्पोरेशन टॅक्स हे सुद्धा 3 नंबर म्हणजे 3 नंबरवरती असलेलं आपल्याला संयुक्तरित्या दिसतं. गैरकर महसूल त्याच्या माध्यमातून 5 पैसे येताना दिसत आहे आणि गैरकर भांडवली प्राप्तीच्या माध्यमातून एकूण 2 पैसे येताना दिसत आहे. अशा पद्धतीने ही 100 पैसे 1 रुपया मागे या माध्यमातून सरकारकडे येणार आहे. आणि सरकार इथे खर्च करत असताना आता ग्रीन साईडला आपण येऊया तर केंद्रीय प्रकल्प जी आहे सरकारची, त्या केंद्रीय प्रकल्पावरती 9 पैसे सरकार खर्च करत आहे. ही दीर्घकाळ चालणारी जी काही इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज आहेत त्यावरती हा खर्च होत आहे. जेणेकरून म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो की जी सार्वजनिक क्षेत्राची गुंतवणूक आहे त्या गुंतवणुकीला प्रभावित होऊन जी प्रेरित गुंतवणूक आहे ती कॉर्पोरेशन सेक्टर किंवा प्रायव्हेट सेक्टर कडून येते, ती गुंतवणूक तिला म्हणजे प्रत्यक्षात जे कुठेही खाजगी क्षेत्र काही आपली गुंतवणूक करणार नाही. त्यांना म्हटलं की एखाद्या हे जंगल आहे इथे तुम्ही गुंतवणूक करणार नाही, कारण त्यांना तिथे वीज आहे, रस्ते आहे, पाणी आहे, त्या इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते पाहिजे आहे. त्यासाठी सरकारला गुंतवणूक करावं लागतं. त्याच नंतर ते तिथे येत असतात, त्यांना निमंत्रणं द्यावी लागतात, तेव्हाच ते येतात. नाहीतर जगात अर्थव्यवस्था खुल्या झाल्या असल्यामुळे अनेक लोक त्यांच्यासाठी निमंत्रणाच्या पायघड्या घालून बसलेली आहेत. अशा वेळेस या कॉर्पोरेट सेक्टरला बोलवत असताना प्रत्यक्ष केंद्रीय प्रकल्प जी आहे त्यावरती 9 पैसे खर्च होत आहे. आणि याचं मॅक्झिमम म्हणजे यात आपण जर पाहिलं
तर गतिशक्ती म्हणजे पीएम गतिशक्ती योजना आहे, त्या गतिशक्ती योजना किंवा सागरमाला प्रकल्प आहे, त्याचबरोबर पर्वतमाला प्रकल्प आहे, जलमाला प्रकल्प आहे, यावरती म्हणजे इथून 25 वर्षानंतर या क्षेत्राचा चेहरा कसा असेल त्यावरती ही गुंतवणूक केली गेली आहे. आणि एक महत्त्वपूर्ण जबाबदारी आपल्या नागपूरचे खासदार नितीनजी गडकरी यांच्याकडे सर्वात मोठी इथे ही जबाबदारी सरकारने देत असताना पैसा कुठेही कमी पडणार नाही यासाठी 9 पैसे तरतूद केली आहे. त्यानंतर केंद्रशासित प्रदेशातील ज्या योजना आहेत त्यांच्यासाठी 15 पैसे खर्च केलेले आहेत. यात जी नव्यानेच केंद्रशासित प्रदेश झालेली आहेत लडाख सारखी वगैरे, त्यानंतर जम्मू काश्मीर आणि बाकी आपण पाहतो आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा विकासाला अधिक प्रेरणा मिळावी म्हणून 15 पैसे खर्च होत आहे. त्याचबरोबर जे वेगवेगळी काढलेली कर्ज आहे त्याच्यावरती देणीच ही 20 पैसे आहे. म्हणजे इथे सर्वाधिक खर्च कुठे होत आहे? व्याजावरती, काढलेल्या कर्जातील व्याजावरती हा खर्च होत आहे. त्यानंतर डिफेन्स सेक्टर वरती इथे 8 पैसे खर्च होणार आहे. वेगवेगळ्या प्रकारची जी अनुदाने आहेत त्यावरती 8 पैसे खर्च होत आहेत. त्याचबरोबर केंद्र आणि राज्य यांच्यातील देणी घेणी जी असतात त्या वित्त आयोग जे आहे त्या वित्त आयोगाच्या माध्यमातून राज्यांना देणी घेणी करण्यासाठी किंवा फायनान्शियल असिस्टंट ज्याला म्हणतो वित्तीय सहायता राज्यांना देण्यासाठी 10 पैसे खर्च होणार आहे. त्याचबरोबर कर आणि शुल्कातील राज्यांचा वाटा 17 पैसे हा वेगवेगळ्या राज्यांना जाणार आहे. पेन्शन जे आहे त्या पेन्शनवरती 4 पैसे खर्च होणार आहे आणि अन्य खर्च हा 9 पैसे आहे. या पद्धतीने उत्पन्न जे आहे हे येणार आहे आणि ते खर्च होणार आहे. हा एकंदरीत त्याचं जे आहे याला आपल्याला एक बॅलन्स शीट आपण म्हणू त्या पद्धतीने इथे ही मांडली गेलेली आहे. या ॲट ए ग्लोन्स एका क्षणात जर आपण जर पाहिलं तर हा केंद्रीय अर्थसंकल्प कसा आहे तो या ग्राफिकच्या माध्यमातून आपण पाहिलेला आहे. तर आपण पुढली जी सीट आहे त्या ब्लँक हो ब्लँक ओके कॉपी झालं नाही का? नाही का कुठला सरांचा पेंटर बघा ओपन होईल ना
तर ॲट ए ग्लॉन्स म्हणजे एका क्षणात जर अर्थसंकल्पावरती आपण नजर टाकली, थोडंसं टेक्निकली अडचण आली असो, कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता, प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होईलच असं नसतं. तर हे अंदाजपत्रकीय राजस्व जी उत्पन्न प्राप्ती आहे, यात जवळपास आपण जर पाहिलं तर ही उत्पन्न प्राप्ती या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 22,04,422 करोड रुपये एवढी उत्पन्न प्राप्ती राहणार आहे. तर 31,94,633 करोड रुपयाचा प्राप्ती खर्च आहे. भांडवली प्राप्ती जी आहे या ठिकाणी ती जवळपास आपण जर पाहिलं तर 17,40,487 करोड रुपये एवढी राहणार आहे. तर भांडवली खर्च हा जो आहे तो इथे आपण जर पाहिला तर 10,67,889 करोड रुपये एवढा हा या ठिकाणी राहणार आहे. हे सर्वसामान्य एक बाजू त्याची उत्पन्न आणि खर्च आपण हे जे पाहतोय ना त्याचं ग्राफिक्स मध्ये आपण हे पाहूया. आता हा जो केंद्रीय अर्थसंकल्प आहे याची जी वैशिष्ट्ये आहेत, ही वैशिष्ट्ये कुठली आहेत ती आपल्याला पाहणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला अर्थसंकल्प जो आहे टप्प्याटप्प्याने पुढे जात आपल्याला समजण्यास सोपं होईल. तर याला आपण अमृतकाल असलेला हा अर्थसंकल्प म्हणतोय. अमृतकाल म्हणजे काय? भारतीय स्वातंत्र्याचं हे 75वावं म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष आहे, म्हणून त्याला अमृतकाल हे नामानिमान प्राप्त झालेलं आपल्याला दिसतो आहे. दुसरं या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी भारताचा आर्थिक विकास दर हा 9.2% म्हणजे 9.2% एवढा आर्थिक विकास दर राहील एवढं त्या ठिकाणी निश्चित केला गेलेला आहे. दुसरं असं की या ठिकाणी फायनान्शियल डेफिसिट जी आहे, वित्तीय तूट, ती जीडीपीच्या 6.4% आहे. 2021च्या अर्थसंकल्पामध्ये जी 6.9% होती ती इथे 0.4% सरकारने कमी करत आणलेलं आहे. आणि जवळपास येत्या 6 वर्षात हे सरकार ही डेफिसिट 0% वरती आणेल आणि त्यानंतरचा अर्थसंकल्प हा संतुलित स्वरूपाचा अर्थसंकल्प असेल. जेवढं उत्पन्न तेवढा खर्च. एक की ही डेफिसिट सरकारने मागच्या अर्थसंकल्पात जसं ठरवलेलं होतं की ही डेफिसिट कमी करता आली पाहिजे, इथे 0.5 म्हणजे 0.5%नी 50%नी त्या ठिकाणी ती कमी झालेली आहे. या निकषावरती अर्थसंकल्प हा खरंच प्रगतिशील आहे. हा पहिला आपला इंडिकेटर आहे की या अर्थसंकल्पाला प्रगतिशील अर्थसंकल्प आहे असं मानायला हरकत नाही, कारण ती तूट जी आहे ती कमी झालेली आहे. दुसरं असं की केंद्राचा प्रभावी भांडवली व्यय जो आहे तो या अर्थसंकल्पामध्ये 10.68 लाख कोटी एवढा सरकारला अपेक्षित आहे. या अर्थसंकल्पामध्ये प्रत्यक्ष आयकर योजनेमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल इथे केलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य मध्यमवर्गांना कोणताही दिलासा नाही. या इंडिकेटरवरती सरकार कुठेतरी नापास होताना आपल्याला दिसत आहे. कोणाच्या नजरेत? मिडल क्लासच्या नजरेत सरकार नापास होताना दिसत आहे. याचं आपण गुणांकन करणार आहोत शेवटी. त्यानंतर प्रत्यक्ष या ठिकाणी शोध आणि छापेमारी ज्या ठिकाणी रेट पडते ना, म्हणजे जिथे जे इलिगल पद्धतीने उत्पन्न केलं जातं, बेहिशेबी मालमत्ता आहे, त्या ठिकाणी आतापर्यंत काय होत होतं की रेट पडल्यानंतर मग त्यांनी माफी मागितली, मग काहीतरी सेटलमेंट व्हायचं आणि त्याचं अर्ध उत्पन्न त्याला मिळत होतं. इथे सरकारने अमेंडमेंट करून शोध आणि छापेमारी दरम्यानच्या अघोषित उत्पन्नावर जे आहे त्यांनी घोषित केलं असेल इन्कम टॅक्स मधलं तेवढं सुटेल, बाकीचं सुटणार नाही. अघोषित उत्पन्नावर कुठलीही माफी नाही, सरकार ते जप्त करणार आहे. त्यानंतर या अर्थसंकल्पाचा टोटल कॉस्ट जो आहे तो 39.34 लाख करोड रुपये एवढं. या अर्थसंकल्पाचं मूल्य किती आहे? 39.34 लाख करोड रुपये आहे. हा एवढा खर्च या ठिकाणी अपेक्षित आहे. यात कर्जा व्यतिरिक्त एकूण उत्पन्न जे आहे सरकारचं ते जवळपास 22.84 लाख करोड अपेक्षित या ठिकाणी, म्हणजे काही कर्ज घेणार आहे आणि बाकीचं उत्पन्न जे आहे ते 22.84 लाख एवढे येणार आहे. चालू आर्थिक वर्षातील वित्तीय तूट म्हणजे आता 2021च्या म्हणजे 2022च्या मार्च पर्यंत किती? 31 मार्च पर्यंतची जी ते मागच्या वर्षातली, म्हणजे आता अजूनही आपण जुन्या अर्थसंकल्पात आहोत. नवीन अर्थसंकल्पात केव्हा आपण एंटर करू? 1 एप्रिल पासून. लक्षात आलं?
तर चालू आर्थिक वर्षातील जी फायनान्शियल डिफिसिट आहे ती 6.9% राहणार, म्हणजे ती आहे. त्यानंतर लघु आणि सूक्ष्म उद्योगांना, MSME ज्याला आपण म्हणतो, ज्यांना मोठ्या प्रमाणात सरकारने रोजगार निर्माण करणारी जी आहे ती सोर्सेस म्हणून मोठ्या प्रमाणात यांना सवलती दिलेल्या आहेत. सरकार पुन्हा एकदा मोठ्या कॉर्पोरेट सेक्टरपेक्षा जी छोटी छोटी स्टार्टअप आहे त्या स्टार्टअप वरून सहज तुम्हाला एक मी सांगतो आहे की उद्याचा येणारा काळ आहे. आज जे आर्थिक घराणे आपण पाहतोय, अंबानी अदानी आहेत ना, ही इथून 15 वर्षानंतर दिसणार नाही. तिथे तुम्हाला बैजू रवींद्रन दिसेल. तुम्हाला बैजू माहिती आहे ना, तो बैजू रवींद्रन दिसेल. पेटीएमचा विजय शेखर शर्मा दिसतील. ही नवीन जी आहे ती कॉर्पोरेट सेक्टर्स मधील ही नवी ज्याला एम्पॉवरमेंट येईल ती आज पुढे यायला लागली आहे. जगात सर्वात जास्त युनिकॉर्न्स ज्याला म्हणतो, 1 अब्ज ज्यांचं टर्नओव्हर आहे, अशी युनिकॉर्न्स आज सर्वाधिक आपल्या देशात आता येत आहे. ही अक्षरशः जगाला बुरड घालणारी गोष्ट आहे. नेमकं काय होतं की या गोष्टीकडे आपलं मीडिया फोकस टाकतच नाही. कधी कधी असं वाटतं की या देशातल्या जे मी तुम्हाला खरं सांगतोय की मी माझ्याकडे न्यूज चॅनल पाहतच नाही सर. मी पाहिलं म्हणजे पाहणं बंद केल्यानंतर मला असं वाटायला लागलं की देशात शांती आहे. नाहीतर ते पाहिल्यानंतर त्या ब्रेकिंग न्यूजच्या याच्यापायी उगाच हार्टबीट वाढताना दिसतात. त्यामुळे मी एकही न्यूज चॅनल पाहत नाही. फक्त पेपर मी दुसऱ्या दिवशी पाहताना मी म्हणजे 10-12 पेपर, मी सरांनाही सांगितलं की सकाळी उठल्यावर मी 10-12 पेपर पाहिल्याशिवाय मला दिवसच सुरू होत नाही. 6:30 पासून माझं तेच काम असतं 7 वाजेपर्यंत. अर्ध्या तासात मी सर्व पेपर मी इंटरनेटवरती पाहत राहतो. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे या लघु आणि सूक्ष्म उद्योगांकडे सरकारने पाहिलं की इंग्रजांच्या काळामध्ये सर्वाधिक त्या कंपनी जेव्हा आल्या, ब्रिटिश कंपनी आल्या कॉलोनिझमच्या निमित्ताने, त्यावेळेस त्यांनी पहिला वार कुठे केला की त्या देशातील लघु आणि कुटीर उद्योग होती, कला उद्योग, हस्तकौशल्याच्या वस्तू होती, त्याच्यावरती त्यांनी अटॅक केलेला होता. सरकार आता पुन्हा अशाच लघु आणि कुटीर उद्योगांकडे हे पाहत आहे, मध्यम स्वरूपाच्या उद्योगांकडे मोठ्या आशेने पाहत आहे. फक्त ही आणि लघु आणि कुटीर उद्योग ती हस्तकौशल्याच्या सहाय्याने चालत नाही, आता यंत्रसामग्रीच्या सहाय्याने ती चालू लागलेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांना आर्थिक सवलती दिलेल्या दिसत आहेत. इथे जवळपास सरकार जे आहे डायरेक्ट बँक ट्रान्सफर ज्याला आपण डीबीटी म्हणतो, 1.63 कोटी शेतकऱ्यांना 2.67 लाख करोड रुपये या अर्थसंकल्पामध्ये जी आहे त्यांना तरतूद ती होणार आहे, त्यांच्या खात्यात जाणार आहे. आणि या अर्थसंकल्पाचं पुढलं एक वैशिष्ट्य म्हणजे ऊर्जा संक्रमण, त्यानंतर तंत्रज्ञान विकास आणि जलवायू विकास प्रोत्साहन, त्याचबरोबर सर्वसमावेशी विकास, इन्क्लुसिव्ह ग्रोथ, सबका विकास म्हणतो ना आपण, सर्वांचा विकास, सर्वसमावेशी विकास, त्यावरती सरकार मोठ्या प्रमाणात खर्च करणार आहे. खाजगी गुंतवणुकीकडून सार्वजनिक गुंतवणूक जी आहे त्याकडे जाणार आहे सृष्टी चक्र आहे. मधल्या काळामध्ये आपण पाहिलं की सरकारने मोठ्या प्रमाणात खाजगी क्षेत्राला ऐकलं. सरकारची ती गरज होती, कारण 1 जानेवारी 1995 जेव्हा आपण WTOच्या गॅट करारावरती आपण जी सही केली, त्यामुळे सरकार कुठलंही या देशात सत्तास्थानी येवो त्याला त्या कराराला बाधित राहावं लागत आहे. आणि टप्प्याटप्प्याने सर्व जी क्षेत्र आहे ती मुक्त सरकारला करावी लागणार होती. त्याला खाऊजा पॉलिसी म्हणतो किंवा LPG पॉलिसी म्हणतो, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, त्या माध्यमातून ते मुक्त करावं लागणार होतं आणि ते त्या दृष्टीने सरकारचं पाऊल आहे. तर या निमित्ताने जे आता नवीन एक PPP, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप जे सुरू झालेलं आहे आपण, तर त्याला अधिक हे करून सार्वजनिक गुंतवणूक, आताच मी म्हटलं की ज्या ठिकाणी गुंतवणूक नाही तिथे ही गुंतवणूक होऊन नव्याने खाजगी गुंतवणुकीला तसे एक वातावरण तयार या ठिकाणी केलं जाणार आहे. नेक्स्ट, आता आपण जर पाहिलं तर मंत्रालयानुसार किती खर्च या ठिकाणी या अर्थसंकल्पात अपेक्षित आहे त्याचं आपण ग्राफिक्स पाहूया. नेक्स्ट, तर यात हा जो केंद्रीय अर्थसंकल्प आहे यात मंत्रालय विभाग निहाय निधी जे आहे त्याचं वितरण कशा पद्धतीने होणार आहे त्याचं आपण जर पाहिलं तर जवळपास या ठिकाणी आपण पाहिल्यानंतर लक्षात येईल की 52,05,166.15 लाख करोड रुपये डिफेन्स सेक्टरवरती सरकार खर्च करत आहे. आणि हे मधल्या ठिकाणी ठेवण्याचं कारणच मुळात असं की
ज्याला सेल्फ रिलायंट इंडिया म्हणतो संरक्षणाच्या क्षेत्रात, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना जिसकी लाठी उसकी भैंस, ज्याच्याजवळ ताकद असेल त्यालाच समोरची जी आहे ती माणसं किंवा जी एलिमेंट्स आहेत ती वाकत असतात. त्यानुसार देशाचं संरक्षण क्षेत्र अधिकाधिक समृद्ध कसं करता येईल त्या दृष्टीने सरकारने या क्षेत्राला ज्याला कोर सेक्टर म्हणता येईल तिथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. त्याचबरोबर कम्युनिकेशनच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर 10,000 म्हणजे 1,05,406.82 करोड रुपये दळणवळण मंत्रालयासाठी आहे. रासायनिक खतं आणि उर्वरक मंत्रालयासाठी या ठिकाणी आपण पाहिलं तर 1,07,715.38 करोड रुपये रासायनिक खतं आणि उर्वरक मंत्रालयाला सरकारने तरतूद केलेली आहे. कृषी आणि कृषी कल्याण मंत्रालयाला जर आपण पाहिले तर 1,32,513.62 लाख करोड रुपये इथे सरकारने तरतूद केलेली आहे. महत्वाचं म्हणजे रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट जे आहे ग्रामीण विकास याच्यावरती सुद्धा 1,38,203.63 करोड रुपये सरकार खर्च करणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या निमित्ताने या ठिकाणी 1,40,367.13 करोड रुपये रेल्वे मंत्रालयाला सरकार देणार आहे. होम मिनिस्ट्रीला या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 1,85,776.55 करोड रुपये. आता गृह मंत्रालयाच्या निमित्ताने जी अंतर्गत सुरक्षा आहे ती कुठे, मग CRPF वगैरे जे आहे त्यावरती मोठ्या प्रमाणात सरकार भरती करून आता जे गृहरक्षक दल आहे ते अधिक मजबूत आणि शस्त्रसज्ज आधुनिक शस्त्रांनी सज्ज करण्याच्या संदर्भात सरकारने मोठं पाऊल टाकलेलं आहे. कदाचित सरकारमधील अमित शहांचं स्थान हे जे आहे ते आपल्याला माहीत आहे. आता म्हणजे PM नंतर नेक्स्ट ज्याला म्हणतो ते असल्यामुळे कदाचित त्यांनी एवढा पैसा खेचून आपल्या डिपार्टमेंटसाठी हा आणलेला असू शकतो. त्यानंतर रस्ते वाहतूक व महामार्ग विकास मंत्रालय 1,99,107.71 करोड रुपये, म्हणजे इथे अमित शहांवरती गडकरी साहेबांनी मात केलेली आपल्याला दिसत आहे. त्यांच्या या जे म्हणजे आपण पाहतोय की रोडवेज जे आहेत सागरमाला, जलमाला आणि त्याच्या जोडीला आता पर्वतमाला आलेला आहे. ज्या ठिकाणी रस्ते होऊ शकत नाही तिथून प्रत्यक्षात जे रोपवे आहे त्या रोपवेच्या माध्यमातून ही वाहतूक केली जाणार आहे. म्हणजे कधी काही आपण दिनवाले दुल्हन या ले जाएंगे मध्ये आपण त्या स्वित्झर्लंड मध्ये जे आपण पाहतो आहे की त्या ठिकाणी ते रोपवे जाताना दिसत होतं, असं कदाचित ते चित्र आता बदलणारं आपल्याला इथेही दिसेल. तर त्या जलमाला त्याचबरोबर हे सागरमाला आणि आपण हे जे म्हणतो आहे पर्वतमाला या प्रकल्पावरती अधिक सरकार लक्ष देत आहे. त्याचबरोबर उपभोक्ता अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय जे आहे इथे सुद्धा सरकारने जी आहे ती तरतूद करत असताना आपण जर पाहिलं तर 2,17,784.46 करोड रुपये इथे सरकारने हा निधी आहे. म्हणजे साधारणतः या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या 9 मंत्रालयावरती हा पूर्ण अर्थसंकल्पाचा फोकस आहे. मग यात बाकीच्यांचा समावेश नाही असं नाही. 841 पानांचा पूर्ण जो अर्थसंकल्प आहे त्यातल्या फक्त 42 पेजवरती अर्थमंत्र्यांनी आपल्या त्या 90 मिनिटाच्या भाषणामध्ये फोकस केलेला आहे. बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत परंतु त्या तेवढ्या फोकस केल्या गेल्या. नेक्स्ट आता इथे आपण पाहूया की सरकार या मोठ्या योजनांवरती जो खर्च करत आहे तो कोणकोणत्या, तर सर्वाधिक या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिलं राष्ट्रीय आरोग्य मिशन जे आहे त्यावरती 37,800 करोड रुपये सरकार खर्च करत आहे. 2021च्या अर्थसंकल्पामध्ये इथे 34,947 करोड रुपये होतं. आता इथे ती वाढ होऊन 37,800 करोड झालेली आहे. ही वाढ आहे. ही वाढ आता सरकारने त्या आरोग्य मिशन योजनेवरती मुद्दाम निधी वाढवून केली आहे की वस्तूंच्या किमती वाढण्यामुळे झालेली आहे, याबद्दल एकदम आपल्याला निष्कर्षावरती पोहोचता येणार नाही, कारण ते घाईचं असू शकेल, त्यासाठी वेळ लागेल. त्यानंतर जलजीवन मिशन, हर घर नल ही सरकारची जी महत्त्वपूर्ण घोषणा आहे यासाठी 60,000 करोड रुपये प्रत्यक्षात सरकार इथे देत आहे. जे 2021च्या अर्थसंकल्पामध्ये आपण पाहिलं तर 45,000 जवळपास करोड रुपये तिथे सरकारने दिलेले होते, त्यात वाढ केलेली आहे. राष्ट्रीय शिक्षा मिशनसाठी 39,553 करोड रुपये आहे, तर 2021 मध्ये 30,700
96 करोड रुपये एवढं होतं. इथे सुद्धा वाढ झालेली आहे. प्रधानमंत्री किसान निधी योजनेमध्ये 68,000 करोड रुपये आहे. 2021 मध्ये 67,500 करोड रुपये आहे. फक्त 500 करोड रुपये इथे सरकारने वाढ केलेली आपल्याला दिसते. प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेसाठी 10,000 करोड रुपयांची तरतूद आहे, जी मागील वर्षी 7,400 करोड रुपयांची होती. जे सर्व लाल अक्षरातले आकडे आहेत ते प्रिव्हियस फायनान्शियल इयरचे आहेत. त्यानंतर सेल्फ रिलायंट इंडिया एम्प्लॉयमेंट स्कीम जी आहे, आत्मनिर्भर भारत योजना, त्या 6,400 करोड रुपये जे आहेत ते सरकारने तरतूद केलेली आहे. तर मागील वर्षी ती 5,000 करोड रुपयांची तरतूद होती. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेसाठी 19,000 करोड रुपये. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ज्या ठिकाणी कुठल्याही दुर्गम भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये रस्त्यांच्या सुविधा नाही, त्या ठिकाणी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून रस्ते बांधले जातात आणि यासाठी 19,000 करोड रुपयांची जी आहे ती तरतूद केली गेली, जी 2021 मध्ये 14,000 करोड रुपये होती. महत्वाच्या 7 ज्या योजना आहेत, या 7 योजनांवरचा हा जो आहे केंद्रीय अर्थसंकल्प, या 2022 मधला खर्च जो आहे तो 2,40,799 करोड रुपये एवढा या ठिकाणी आहे. आता हे जर आपण पाहिलं तर या अर्थसंकल्पामध्ये महत्वाच्या कुठल्या बाजू आहेत, त्या मेजर फॅक्टर्स आपल्याला म्हणतात, मेजर फॅक्टर्स इन बजेट ज्याला म्हणून, त्या सर्वात एक ज्याला गतिशक्ती योजना म्हणून नाव दिलेलं आहे, पीएम गतिशक्ती योजना जी आहे, यात हवाई मार्ग आहे, रस्ते आहेत, रेल्वे आहेत, यांचा विकास करत असताना 2047 मध्ये या देशातल्या ह्या सर्व सुविधा जगातल्या पहिल्या विकसित देश जो टॉप आहे त्या दर्जाच्या त्या असल्या पाहिजेत. त्या दृष्टीने सरकार इथून प्रयत्न करणार आहे. म्हणजे या पद्धतीने असं म्हटलं जातं की रस्ते सुद्धा ज्या ठिकाणी प्लेनचं लँडिंग होऊ शकेल त्या पद्धतीने, म्हणजे येणारा 25 वर्षातला भारत हा बलशाली भारत राहील, जे इथे व्यक्तिशः एखाद्या व्यक्तीला किंवा घटकाला किंवा सामाजिक कल्याण किंवा तीच आतापर्यंतची जी त्या अर्थसंकल्पाची जी फॅक्टर्स होती त्याला बाजूला करून सरकारने राष्ट्र प्रथम या भावनेतून हा अर्थसंकल्प तयार केला आहे. ते जर आपण लक्षात घेतलं तर अर्थसंकल्प कसा आहे आपल्याला समजू शकेल. त्यात संपूर्ण फॅसिलिटीजनी 5G तंत्रज्ञानाने पूर्णतः त्या रेलचेल असलेल्या सुविधायुक्त अशा ज्या आहेत त्या योजना ज्या आहेत त्या योजनांच्या माध्यमातून सरकार 400 नवीन वंदे भारत ट्रेन जे आहेत ते ट्रेन सुरू करत आहे. सरकार पोस्ट विभागाचं जे आहे मधल्या काळामध्ये चित्र जे होतं ते असं झालेलं होतं की पोस्ट विभाग बंद पडतो की काय, पण नव्याने आता सरकारने त्याचं रिनोव्हेशन करणं सुरू केलं आणि त्या माध्यमातून पोस्टल रेल्वे नेटवर्कची सुरुवात इथे सरकार करत आहे. रेल्वे स्थानकांचाही विकास सरकार करणार आहे. त्याचबरोबर देशातलं पहिलं 24/7 लोकांना जेवण मिळू शकेल असं पहिला प्रयोग जो आहे रोल मॉडेल म्हणून नागपूरला सुरू झालेला आहे. नागपूरच्या रेल्वे स्टेशनवरती कदाचित पाहिजे असेल, त्याची जबाबदारी हल्दीरामकडे सोपवलेली आहे. अशी सर्वत्र हे केलेली जाणार आहे. फक्त त्याचं रोल मॉडेल म्हणून ते तिथे उभं केल्या गेलेलं आहे. ज्या खराब झालेल्या रेल्वे होत्या, बोगी होत्या, त्यांचं पुन्हा रिनोव्हेशन करून त्या पद्धतीने सरकार ते हे करणार आहे. रस्ते विकासाच्या ज्या योजना त्या सस्टेनेबल राहणार आहेत, दीर्घकालीन विकासाच्या योजना 25-30 वर्ष किंवा येणारी आगामी 50 वर्ष त्या रस्त्यांना काहीही होणार नाही. रस्ते बनवत असताना त्याचं जे मेंटेनन्स आहे ते त्याच कंपनीकडे सोपवून त्यांच्याकडूनच त्यांचं जे आहे ती देखरेख केली जाणार आहे. या अर्थसंकल्पाच्या या 1 वर्षाच्या काळात 25,000 किलोमीटर्स राष्ट्रीय महामार्ग म्हणजे नॅशनल हायवे जे आहे त्याची बांधणी सरकार करणार आहे. त्याचबरोबर जी लॉजिस्टिक पार्क आहे ती मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क फ्री योजनेअंतर्गत नव्याने एक सरकार जी आहे ती करणार आहे. हा महत्त्वाच्या बाजू या ठिकाणी आहे. याचबरोबर आता वेगवेगळ्या घटकांसाठी या अर्थसंकल्पात काय आहे ते आपल्याला पाहता येईल. एक नेमकं असं की ॲग्रिकल्चर सेक्टर जे आहे ते देशाचं अतिशय महत्त्वाचं असं क्षेत्र आहे. पण गेल्या 50-60 वर्षात GDP मधील कृषी क्षेत्राचा वाटा जो आहे तो कमी होत चाललेला आपल्याला दिसतोय. त्याचं कारण असं की जी शेतकऱ्यांची कुटुंब आहे त्यांच्या येणाऱ्या जनरेशन आहेत
त्यांना फारसा इंटरेस्ट कृषी क्षेत्राकडे नाही. आई वडील कुठेतरी शेती करतात, त्यांची मुलं बाहेर जाऊन कंपनीत काम करतात आणि त्याचा एक इन्क्लुझिव्ह इम्पॅक्ट जो आहे तो शेतीवरती झालेला आपल्याला दिसतोय. ज्या पद्धतीने त्या उत्पन्नात वाढ व्हायला पाहिजे ती वाढ होऊ शकली नाही आणि आज आपण मेजर रोल जे मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी कृषी क्षेत्र पाहतो आहे त्यातलं राष्ट्रीय उत्पन्नातला टक्का दिवसेंदिवस घटत चाललेला आहे. दुसरं महत्त्वाचं असं की या ठिकाणी एक छुपी बेकारी आहे. ही छुपी बेकारी अशी आहे की ज्यांची ज्याला मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी म्हणतो सीमांत उत्पादकता ही शून्य आहे. शून्य कशी आहे तर घरी 2 एकर शेती आहे. घरी 2 एकर शेती असताना नवरा बायको दोघे जण त्या ठिकाणी राबत होते. 20 क्विंटल गव्हाचं उत्पादन होत होतं. कालांतराने त्यांना मुलं झाली, एक मुलगा एक मुलगी झाली. घरात आता 4 लोक आले. शेती 2च एकर आहे. 20 क्विंटल गव्हाचं उत्पादन होते आहे. आता त्या कुटुंबामध्ये प्रति व्यक्ती उत्पन्न जे आहे ते जर आपण पाहिलं तर 5 क्विंटल प्रत्येकाला, जे पहिले 10 क्विंटल होतं. ही मुलं आहे आता मोठी झाली. ही मुलं मोठी झाल्यानंतर शेतात काम करायला लागली. त्यामुळे पहिले आई वडील दोघेही काम करून 20 क्विंटल गव्हाचं उत्पादन करत होती. आज 4 लोकही काम करून 20 क्विंटल गव्हाचं उत्पादन करतात. याचा अर्थ नंतरच्या 2 व्यक्तींची सीमांत उत्पादकता किती आहे? 0 आहे. मग आपण पाहतोय की ही मॅक्झिमम जी छुपी बेकारी आहे ही खेड्यात दिसते. घरी मग एखादा जोडधंदा असेल, किराणा घरी दुकान असेल, पोरगाही बसतो, पोराची बायकोही बसते, बापही बसतो, त्याची मायही बसते. 4ही लोक त्या दुकानातच बसतात किंवा शेतात काम करताना दिसतात. आणि आपण जेव्हा मग म्हणतो की तू काय करतोय? शेती करतोय. तोही म्हणतो शेती करतोय, शेती करतोय, शेती करतोय. मग दोघे जण राबत असताना 20 क्विंटल गव्हाचं उत्पादन 2 एकरात होत होतं आणि आज 40 वर्षानंतरही होत आहे. याचा अर्थ असा की ही 2 जे आहे कुटुंबातील घटक यांची उत्पादकता 0 आहे. ही छुपी बेरोजगारी आहे. हे बेकार आहे पण दिसत नाही. वरपांगी पाहिलं तर ते बेकार दिसत नाही पण ती बेकार आहे. हे मोठ्या प्रमाणात या कृषी क्षेत्रामध्ये असल्यामुळे आज GDP मधलं जो मेजर शेअर कालपर्यंत प्रायमरी सेक्टरचा होता तो कमी झाला, सर्व्हिस सेक्टरचा वाढतोय. एकंदरीत देशाच्या विकासाच्या दृष्टीने प्राथमिक क्षेत्राचा वाटा कमी होऊन सेवा क्षेत्राचा वाटा वाढत जाणं हे आर्थिक विकासाचं लक्षण आहे. म्हणजे एका पद्धतीने देश बदलतो आहे ते चांगलं आहे. परंतु कधी कधी प्रश्न असा निर्माण होतो की कितीही देशाची प्रगती झाली तरी शेवटी माणसाला खाण्यासाठी ज्या अन्नधान्याची गरज आहे ते अन्नधान्य कुठून आणायचं हा एक प्रश्न भविष्यात निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून आज या कृषी क्षेत्राकडे सरकारने वेगळ्या पद्धतीने सस्टेनेबल म्हणजे ज्याला शाश्वत विकासाच्या दृष्टीने पाहून प्रयत्न इथे सरकार करते आहे. तर या शाश्वत कृषी विकास धोरणाकडे ही सरकारची वाटचाल आहे. पहिल्यांदा या देशाचं अशा पद्धतीने शाश्वत विकास धोरण सरकार आखत आहे. हे आर्थिक वर्ष भरण धान्य वर्ष म्हणून सरकारने घोषित केलेलं आपल्याला दिसत आहे. चालू आर्थिक वर्षात सरकार या शेतकऱ्यांकडून 1208 मेट्रिक टन धान्य ज्याला धान आणि गहू खरेदी म्हणजे तांदूळ आणि गहू खरेदी सरकार करणार आहे. प्रत्यक्ष या ठिकाणी 163 म्हणजे 1.63 लाख शेतकऱ्यांना याचा या ठिकाणी लाभ होणार आहे. त्याचबरोबर किमान समर्थन मूल्य ज्याला आपण MSP म्हणतो मिनिमम सपोर्ट प्राइस जी आहे ती 2.67 लाख करोड शेतकऱ्यांच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या माध्यमातून ती होणार आहे. त्याचबरोबर रसायनमुक्त शेती म्हणजे सेंद्रिय शेतीकडे सरकारचा मोठ्या प्रमाणात कल असलेला आपल्याला दिसतोय. जी पेस्टिसाइड्स आहेत किंवा फर्टिलायझर्स शेतामध्ये वापरली जातात ते हळूहळू कमी करण्याकडे सरकारचा भर आहे. तेल उत्पादनाच्या बाबतीत जे आहे सेल्फ रिलायंट कसं होता येईल कारण 90,000 ते 1 लाख करोड एवढं दरवर्षी क्रूड ऑइल विदेशातून आपल्याला आयात करावं लागतं किंवा तेलबिया आयात करावं लागतं. मधल्या काळामध्ये आपण पाहतो आहे की पाकिस्तान सोबत भारताचे वाद असताना मलेशियाकडून मोठ्या प्रमाणात आपण पामोलील तेल आयात करत होतो आणि त्या प्रकरणामध्ये त्यांनी मुस्लिम राष्ट्र म्हणून पाकिस्तानची बाजू घेतलेली होती आणि सरकारला ती गोष्ट पटली नाही आणि त्यांनी त्यांच्याकडून खरेदी थांबवली. मधल्या काळात त्या मलेशियाच्या अर्थव्यवस्थेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि आपण इतर जी सोर्सेस आहेत ज्या देशाची आपला
परंपरागत व्यापार नव्हता, तिकडून ती सोर्सेस हे करायला लावली आणि सरकारने भविष्यात आता तेल बियांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन करून तेल खाद्यतेलाचे ज्याला एडिबल ऑइल म्हणता येईल त्या उत्पादनाच्या बाबतीत आत्मनिर्भर व्हायच्या दिशेने सरकारने पाऊल टाकलेलं आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर जी सप्लाय चेन आहे त्या सप्लाय चेन मध्ये म्हणजे शहराला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या कुठे विकतात, ग्रामीण भागात विकतात. परंतु जे ट्रान्समेज आहे, ट्रान्सपोर्ट सिस्टम जी आहे ती उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याचा फटका बऱ्याचदा बसताना दिसतोय आणि त्यामुळे उच्च दर्जाच्या परिवहन सुविधा इथे सरकार सप्लाय चेनच्या निमित्ताने करणार आहे. जे कोरोनाच्या 2 वर्षाच्या काळामध्ये आपण पाहिलं की अनेक वस्तूंच्या किमती वाढल्या, त्याचं कारणच मुळात असं की जागतिक आणि लोकल इंटरनल त्या पुरवठा साखळी म्हणता येईल ती मोठ्या प्रमाणात डॅमेज झालेली आपल्याला दिसत आहे. ती पुन्हा आता अत्युच्च तंत्रज्ञानाने युक्त करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर नैसर्गिक शेती ज्याला आपल्याला ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणता येईल किंवा झिरो बजेट शेतीला इथे प्राधान्य सरकार देत आहे. कृषी अवजाराच्या किमतीमध्ये सरकारने घट करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती करण्याला सरकार प्रोत्साहन इथे देत आहे आणि या कृषी क्षेत्रासाठी 2,31,000 करोड रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात केली आहे. तर ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये फळे आणि अन्न प्रक्रिया उत्पादनाला मोठ्या प्रमाणात सरकार प्रोत्साहन देत आहे. कारण आपल्याकडे उत्पादन झाल्यानंतर त्याच्यावरती प्रक्रिया केली जात नाही, ते मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. बऱ्याचदा आपण पाहतो की मंगळवारी बाजार झाल्यानंतर सकाळी जर तुम्ही जाऊन पाहिलं तर तिथे भाजीपाला टाकून दिला जातो. आपल्याकडे प्रक्रिया उद्योगाची मानवा असल्यामुळे ह्या अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. प्रत्यक्ष आपण जर पाहिलं तर 1 क्विंटल कापसाच्या माध्यमातून ते आता 10,000 रुपये क्विंटलला कापूस विकला गेलाय, त्यातून 67 मीटर कॉटनचं कापड तयार होतं आणि ते कापड जर 1,000 रुपये मीटरनी तो त्या ठिकाणी सिंघानिया विकतोय रेमंडच्या नावाखाली. सर्व कास्ट जाऊन 17,000 रुपये आपण त्या ठिकाणी वजा जरी केली तरी 50,000 रुपये त्या 1 क्विंटल कापसापासून त्याला तिथे मिळताना दिसत आहेत. जे प्रत्यक्ष टमाटरचं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला लाभ नाही, पण त्यापासून केचप बनवणाऱ्याला मोठ्या प्रमाणात लाभ मिळत आहे. मका आपण पिकवतो पण आपल्याला काहीच नाही, पण छोटंसं पाकिट 50 ते 100 रुपयाला त्यावरती प्रक्रिया केल्यानंतर पॉपकॉर्न म्हणून विकली जातात. तिथे म्हणजे प्रत्यक्ष प्रक्रिया उद्योगात शेतकऱ्यांचा सहभाग शून्य आहे. तो स्वतः त्या ठिकाणी वाढवण्यासाठी सरकार इथे स्पेशल प्रयत्न करते आहे. त्याचबरोबर विविध फळांच्या उत्पादनासाठी जे टिकाऊपणा आहे किंवा त्या ठिकाणी जे ग्रीन हाऊसेस आहेत ते शीतगृह उत्पादन उभारणीसाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये जे स्टार्टअप आलेले आहे त्याचबरोबर ते ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीज किंवा ॲग्रो ज्याला प्रोसेसिंग इंडस्ट्रीज म्हणता येईल त्यासाठी वित्तपोषण म्हणजे सरकार स्पेशल त्यांना आर्थिक मदत करणार आहे. अन्न प्रक्रिया उद्योगांच्या प्रक्रिया उद्योग उभारणीत राज्य सरकारांचा सुद्धा सहभाग सरकार वाढवण्यावरती या अर्थसंकल्पात प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारद्वारा विशेष केंद्रीभूत पॅकेज म्हणून या ठिकाणी सरकार मदत या अर्थसंकल्पात करणार आहे. नेक्स्ट आता आपण जर पाहिलं तर लघु आणि सूक्ष्म उद्योग जे आहेत त्यात मदत म्हणून उद्यम, ई श्रम. आता ई श्रम तुम्हाला माहित असेल, शेतकरी आणि शेतमजूर जे आहे म्हणजे ज्यांचे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी या ई श्रमच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन केलं त्यांना आरोग्य सुविधा आणि इतर लाभ सरकार देणार आहे. त्याचबरोबर उद्यम एनसीएस असीम पोर्टलच्या द्वारे ही सरकार नोंदणी करणार आहे. त्याचबरोबर या कृषी आणि कृषी म्हणतोय की लघु आणि मध्यम स्वरूपाची जी उद्योग आहे यातून 130 लाख म्हणजे 1,30,00,000 एवढी रोजगारातून नव्याने एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज आहे त्या सरकार निर्माण करणार आहे. सूक्ष्म उद्योगांना 2,00,000 करोड रुपयाची तरतूद या ठिकाणी घेऊन त्यांचा दर्जा अधिक वाढवण्याचा प्रयत्न आहे आणि 2047 पर्यंत सरकारचा हा रोडमॅप आहे. आपत्कालीन कर्ज योजनेच्या माध्यमातून पुन्हा या उद्योगांना उभारणीसाठी भविष्यात अशा प्रकारची कोरोना संकट आली तर सरकारने तरतूद म्हणून 50,000 करोड रुपयांपर्यंतची तरतूद करून ठेवलेली आहे. त्यानुसार त्यांना ते कर्ज सरकार देणार आहे. त्याचबरोबर त्या उद्योगांच्या ज्या जुन्या मशिनरीज असतील किंवा ज्यांची उत्पादक क्षमता आहे कार्यक्षमता वाढवण्यासाठी अधिक कार्यक्षम आणि जबाबदार व गतिमान प्रदर्शनाच्या कार्यक्षमतेसाठी सरकारने 6,000 करोड रुपयांची तरतूद करून या क्षेत्रात नव्याने प्रशिक्षण कसं देता येईल यासाठी सरकार आता प्रयत्न करत आहे की जेणेकरून यातून तंत्रकुशल रोजगार जो आहे ह्युमन डेव्हलपमेंट ज्याला म्हणता येईल ते निर्माण होईल, ते सस्टेनेबल असेल, चिरकाल टिकू शकेल, जेणेकरून देशातून नवे उद्योगपती नवे तंत्रज्ञ निर्माण होईल. यासाठी सरकार
प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर सिंचन सुविधा आणि नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी 1,00,000 कोटी रुपयांचे सरकारने इथे प्रयत्न केला गेला आहे. जवळपास 1995 मध्ये अशा प्रकारचा एक प्रयोग झालेला होता. त्यावेळेस पर्यावरण मंत्री सुरेश प्रभू होते, पण तेव्हा विरोधी पक्षाचा मोठ्या प्रमाणात विरोध झाला आणि या नदी जोड प्रकल्प जे आहेत ती योजना मागे पडली होती. परंतु आता पुन्हा सर्व शक्तीने हे सरकार या ठिकाणी नदीजोड प्रकल्प आणत आहे. यात विशेष करून ज्या सीमावर्ती भागातील ज्या नद्या आहेत त्या 5 नद्यांना प्राधान्य देऊन त्या ठिकाणी इथे हे नदीजोड प्रकल्प आहे हा राबवला जाणार आहे. केन बेतवा कृषी लिंक प्रकल्पाच्या माध्यमातून इथे जवळपास जो प्रकल्प आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून 9 लाख हेक्टर भूमीचं सिंचन होणार आहे. 103 मेगावॅट वीज उत्पादन त्या ठिकाणी केलं जाणार आहे. 62 लाख लोकांना पेयजल सुविधा आहे त्या उपलब्ध करून त्या लिंक प्रकल्पाच्या माध्यमातून हे सर्व एकत्र त्या ठिकाणी जोडले जाणार आहेत. ही सुद्धा सुविधा इथे घेतलेली आहे. नेक्स्ट त्याबरोबर इथे जर आपण भारतीय शिक्षण विभागासाठी सुद्धा इथे नव्याने जो आहे की येणारी जी ही महामारी आहे भविष्यात येणारच नाही असं नाही, कारण या मधल्या 2 वर्षाच्या काळामध्ये आपण पाहिलं की आलेलं संकट इतकं भयानक होतं. असं म्हणतात की दर 100 वर्षांनी अशा प्रकारची महामारी येत असते, परंतु ही महामारी ज्यावेळेस आली त्यावेळेस सर्वाधिक परिणाम झाला असेल तर त्याचा शिक्षणावरती झालेला आपल्याला दिसतो आहे. आणि यामुळेच आता शिक्षणाचं नवीन शैक्षणिक धोरण 2021 येत असताना सरकारने 70-30 मध्ये 30% आभासी पद्धतीचं शिक्षण या माध्यमातून जगातल्या सर्वोत्कृष्ट तज्ञ लोकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभेल आणि 70% शिक्षण हे परंपरागत पद्धतीने देता येईल. या माध्यमातून सरकारने ही जी आहे रचना करत असताना पूर्णतापूर्व शिक्षणाचं सार्वत्रिकरण कसं करता येईल त्यासाठी सरकार पुढाकार घेत आहे. त्याचबरोबर 1+1 टीव्हीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण दिलं जाणार आहे. असं म्हणतात की हा डिजिटल इंडियाचं स्वप्न साकार करून पाहणारा अर्थसंकल्प आहे. येणारी अर्थसंकल्प याच पद्धतीची भविष्यात असू शकतील. 200 नवीन शैक्षणिक चॅनलची या ठिकाणी नव्याने जी आहे ती निर्मिती केली जाणार आहे. 700 नवीन आभासी प्रयोगशाळा ज्या आहेत त्या राहणार आहेत. त्याला आपण व्हर्च्युअल लॅबोरेटरीज म्हणतो त्या या ठिकाणी राहतील. PM-ई विद्येच्या माध्यम योजना आहे ती अधिक प्रगत केली जाईल. डिजिटल विद्यापीठाची स्थापना आणि ई पोर्टल्स जे आहेत ते सुरू केले जाणार आहे आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. शिक्षण क्षेत्रात अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करत असताना 12वी पर्यंत क्षेत्रीय भाषेला प्राधान्य दिले जाणार आहे. त्याच पद्धतीने सरकारने अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये मातृभाषेतून शिक्षण देऊन येणारी जी इंजिनियर्स आहेत वैद्यकीय शिक्षण त्याचाही प्रयोग त्यांनी शेजारच्या राज्यामध्ये आपण केलेला पाहतो आहे. त्या माध्यमातून त्यांच्या हिंदी भाषेतून वैद्यकीय पद्धतीचं शिक्षण सरकार देऊ पाहत आहे आणि क्षेत्रीय भाषांना पुन्हा एकदा इथे स्थान निर्माण झालेलं दिसत आहे. जपान किंवा इतर जर्मनी किंवा इतर देशांमध्ये जर आपण गेलो तर त्या ठिकाणी त्यांनी स्थानिक भाषेतूनच ते शिक्षण दिल्या गेलेलं आहे. एक सरकारचा दृष्टिकोन इथे वेगळ्या पद्धतीने स्थानिक भाषेतून दिले जाणारे शिक्षण अधिक लोकांना लवकर पटतं या नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून सरकार पुन्हा फोकस करत आहे. शिक्षण कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून यामध्ये सरकारचा सर्वाधिक फोकस आहे. तर देशातल्या निवडक ITI केंद्रामध्ये ऑनलाईन प्रशिक्षण सुविधा जे आहे डिस्ट्रिक्ट पोर्टल जे आहे ही सुविधा ती सुरू केल्या गेली आहे. याचबरोबर ह्या सुविधा ज्या आहेत त्या आता सुरू झालेल्या आहेत. त्या पद्धतीने आमच्याकडे ऑटोमोटिव्ह आणि ज्याला फूड प्रोसेसिंग यासाठी नव्याने पोर्टलवरती विद्यार्थ्यांनी सुविधा ज्या आहेत नोंदणी केलेली आहे. त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना 6,000 रुपये जवळपास त्यांना मानधन वगैरे मिळणार आहे. काय होतं नेमकं की ज्या योजना येतात त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत आणि ह्या सर्व योजना आज डिजिटली उपलब्ध आहेत, इंटरनेटवरती उपलब्ध आहे, पण सर्वसामान्य लोकांपर्यंत त्याचा प्रसार होताना दिसत नाही. ज्याला वाटतं दिसतं तोच फक्त लाभार्थी त्याचा होताना आपल्याला दिसतो आहे. तर या पद्धतीने शिक्षण विभागामध्ये बदल होणार आहे. नेक्स्ट त्याचबरोबर आरोग्य सुविधेच्या माध्यमातून जर विचार केला तर नॅशनल हेल्थ इकोसिस्टम इथे लागू केला जाणार आहे. नॅशनल टेलिमेंटल हेल्थ प्रोग्राम आहे. त्याचबरोबर एकीकृत कार्यक्रमामध्ये इंटिग्रेटेड प्रोग्राममध्ये मिशन शक्ती, मिशन वात्सल्य, सक्षम अंगणवाडी, पोषण 2.0 योजना, त्याचबरोबर 2 लाख अंगणवाडीचं सक्षम अंगणवाडी रूपांतरण, PM पोषण 2.0 वरून त्या ठिकाणी
10,234 करोड रुपयांची तरतूद सरकारने केली आहे. तर नॅशनल हेल्थ मिशनसाठी 1,472 करोड रुपयांची तरतूद या ठिकाणी करत असताना मिशन शक्ती योजनेसाठी 3,184 करोड रुपयांची योजना या ठिकाणी सरकारची आहे. बाकी सरकारने फारसा इथे कुठेही या अर्थसंकल्पामध्ये उल्लेख केलेला दिसत नाही. त्यानंतर आपण पाहूया नेक्स्ट की उत्पादकता संवर्धन जे आहे, यात विश्वास आधारित जे शासन आहे, शासन काय करणार आहे, तर यात IT आपण जे पाहतो सेतू केंद्र आहेत ना, या सेतू केंद्राच्या माध्यमातून केंद्रीय आणि राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्याचं उन्नतीकरण किंवा त्याचं जे आहे लोकांपर्यंत त्या पोहोचवल्या जाणार आहे. त्या माध्यमातून लोकांनी त्याचं रजिस्ट्रेशन जर केलं तर लोकांपर्यंत ते पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. IT सेतू हे एक म्हणजे सरकार आणि जनसामान्यांना जोडणारा एक तो पूल आहे. या दृष्टिकोनातून सरकार प्रयत्न करणार आहे. उद्योग आणि स्टार्टअप अकॅडमीसाठी DRDO जे आहे, जे अवकाश संशोधन संस्था जी आहे, त्या माध्यमातून संशोधन आणि विकासाला प्राधान्य देत असताना शालेय शिक्षणाच्या माध्यमातूनच जे स्पेस रिसर्च आहे त्याला सरकार प्रोत्साहन देणार आहे. म्हणजे आपण पाहतो की या मुलांना इस्रोमध्ये किंवा नासामध्ये सुद्धा जर असेल तर त्यांच्याशी लिंकिंग हे करून त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात जाणार आहे. आणि थेट DRDOचा आता ज्या अशा प्रगतीशील शाळा आहे जिथे अशा पद्धतीने सर्व तंत्रज्ञान उपलब्ध आहे, लॅब आहे, तिथे तशा प्रकारच्या शिक्षणाला सुविधा दिली जाणार आहे. त्याचबरोबर भूमी पोर्टल क्षेत्राच्या संदर्भात आपलं जे युनिक आयडेंटिफिकेशन आहे, आधार कार्ड आहे, आपला प्रत्येकाचा एक आधार नंबर आहे, तसंच आपल्या जमिनीचं इथे भूमीचा दस्तऐवज तयार होऊन आपल्या जमिनीचा आय कार्ड आपल्याला आधार कार्ड यानंतर सरकार प्रत्येकाला देणार आहे. तुमचं मग घराची जमीन असेल किंवा शेतीची जमीन असेल त्या ठिकाणी युनिक लँड ट्रान्सफर जे आयडेंटिफिकेशन आहे ते या माध्यमातून त्या भूमीलाही एक आयडेंटिटी कार्ड, ज्याला युनिक आयडेंटिटी कार्ड किंवा ज्याला आपण आधार कार्ड म्हणतो ते देणार आहे. त्याचबरोबर उपयुक्त ज्या डिजिटल पासपोर्ट सुविधा आहे, आता जे कागदपत्र वगैरे हे होतं ते आता आपलं जसं स्मार्ट कार्ड असतं त्या पद्धतीचं त्या ठिकाणी डिजिटल पासपोर्ट सुविधा त्याचं आधुनिकीकरण केलं जाणार आहे. आणि त्याचं उत्पादन नाशिकचं जे टाकसाळ आहे जिथे नोटांची छपाई होते तिथे दररोज 50,000 एवढ्या यांचं उत्पादन होत होतं. आता दररोज त्याची कॅपॅसिटी 5 लाख पासपोर्टचं प्रोडक्शन करण्याचं जे आहे सरकारने केलेलं आहे. शहर नियोजनाच्या माध्यमातून गतिमान विकास स्मार्ट सिटी जे आहे त्यांना अधिक प्रगतिशील करण्यासाठी सरकारने इथे विशेष करून प्राधान्य दिलेलं आहे. शहरी भागांमध्ये आज आपण पाहतो आहे की इंधनाच्या बाबतीत आपण जी फ्युएल आहे मग ती त्यावरती आपण डिपेंड आहोत. मग ते ग्रीन एनर्जीमध्ये असेल किंवा आपण मग पाहतो की CNG गॅसवरचं असेल, डिझेलवरती असेल, पेट्रोलवरती असेल, ही साठे एक दिवस संपणार आहेत. आणि म्हणून भविष्यातील ही जी ऊर्जा आहे ती इलेक्ट्रिक वाहने जी आहेत त्यासाठी अशा प्रकारची चार्जिंग स्टेशन्स आणि बॅटरी स्वॅपिंग सेंटर जे आहे ती सरकार आता उभं करून भविष्यामध्ये पेट्रोलवरचं निर्भरत्व म्हणजे मोठ्या प्रमाणात आपण त्याची आयात करतो आणि त्यामुळे आपला रुपया डॉलरच्या तुलनेत पडतो. त्याचं कारणच ते आहे. प्रत्येक लोकांनी जर ठरवलं की मी मर्यादित प्रमाणात माझी व्हेकल्स चालवेल तर आपोआप आपण जे विदेशातून जे पेट्रोल किंवा जे क्रूड ऑइल आपण खरेदी करतो त्याची डिमांड कमी होईल. कारण हे देत असताना त्याचं जे मूल्य आहे आपल्याला एक विदेशी गंगाजळीमध्ये द्यावं लागतं. कारण म्हणजे त्या ठिकाणी अमेरिकेचं US चलन जे आहे डॉलर ते असं आहे की सर्व जणांना ते ॲक्सेप्टेबल आहे. मग अशा वेळेस आपण कुवेतकडून घ्यायचं आहे, इराककडून घ्यायचं आहे, इराणकडून आपल्याला घ्यायचं आहे. मग अशा वेळेस तिथलं चलन आणि आपलं चलन हा फरक आहे, हे चालू शकत नाही. मग ती दोन प्रकारे फेडावी लागतात. एक US डॉलरमध्ये फेडावी लागतील किंवा जगातलं जे युरो डॉलर असेल त्याच्यामध्ये, नाही तर तेवढ्या किमतीचं सोनं. मग हे सोनं जे आहे हे सोनं आपल्याला त्यांना तेवढ्या किमतीचं त्यांना द्यावं लागतं. देत असताना मग प्रत्यक्षात आपल्या देशातून तिथे सोन्याच्या वाहनेचा खर्च जो आहे त्यानंतर त्याचा विमा, समजा मला हे प्लेन क्रॅश झालं किंवा काही झालं तर, आणि त्यामुळे त्याची जी किंमत आहे ती व्हॅल्यू वाढत असते. आणि त्यामुळे डॉलरची खरेदीची किंमत वेगळी आणि विक्रीची किंमत वेगळी असते. तर हे जर या ठिकाणी देणी स्थिर राहिली तर रुपया मजबूत राहील. केवळ आपलाच रुपया हे होतो असं नाही, प्रत्येक देशाने त्या याच्यासोबत US डॉलरसोबत आपल्या किमती आहेत त्या स्थिर केलेल्या आहेत. तर या संदर्भात जर आपण जर पाहिलं तर सरकारचं जी ग्रीन एनर्जी आहे
इकडे विशेष करून या अर्थसंकल्पात त्यांनी पहिल्यांदा भर दिला आहे. त्याचबरोबर विविध कंपन्यांचं स्वैच्छिक समापनासाठी अशा अनेक फ्रॉड कंपन्या आहेत की जिथून हवालाचे व्यवहार केले जातात. सरकारने अंतिम ताकद दिलेली आहे की अशा पाहणी सरकारच्या ज्या कंपन्या आलेल्या आहेत त्यांनी स्वतःहून बाहेर पडायचं आहे. सरकार काही करणार नाही. नाहीतर ज्या कंपन्या अजूनही आहेत कुठलंही ट्रान्झॅक्शन होत नाही आणि हवालाच्या माध्यमातून अशा प्रकारे रक्कम फिरवली जाते त्यांच्यावरती सक्त सरकार कारवाई करणार आहे. त्यासाठी त्यांना स्वैच्छिक समापनासाठी इपेस सुविधा आहे ती सरकार देत आहे. त्याचबरोबर PLI स्कीम अंतर्गत नवीन तंत्रज्ञान 5G आहे ते देशात आता लागू करून तशा प्रकारचं स्पेक्ट्रम आता विकल्या जाणार आहे. PLI स्कीम अंतर्गत टेलिकॉम आणि नेटवर्किंग इंडस्ट्रीसाठी सरकारने 528 करोड रुपयांची इथे तरतूद केली आहे. त्याचबरोबर लॉस्कर इलेक्ट्रॉनिक्स IT व हार्डवेअर क्षेत्रासाठी 5,300 करोड रुपये सरकारने केलेला आहे. त्याचबरोबर फार्मास्युटिकल उद्योगासाठी ज्या नवनवीन अशा प्रकारच्या लस किंवा औषधाच्या संशोधनासाठी सरकारने प्रोत्साहन म्हणून पुन्हा 1,629 करोड रुपये जे आहे हे केलेलं आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतोय की आज फार्मास्युटिकल सेक्टर म्हणजे औषध निर्माणाच्या क्षेत्रात भारत आता एक महाशक्ती म्हणून पुढे येत आहे. काल परवापर्यंत आपण IT क्षेत्रातलेच महाशक्ती म्हणून येत होतो. आता त्याच्या जोडीला फार्मास्युटिकल हे सेक्टर सुद्धा पुढे येऊ लागलेलं आपल्याला दिसते आहे. नेक्स्ट, तर इथे जी गुंतवणूक आणि वित्त पोषण आहे यात खाजगी गुंतवणूक वाढीसाठी सार्वजनिक गुंतवणूक आता केली जाणार. मी मगाशीच तुम्हाला म्हटलं की कुठल्याही क्षेत्रात सरकारने गुंतवणूक केल्याशिवाय इन्फ्रास्ट्रक्चर आल्याशिवाय प्रायव्हेट सेक्टर गुंतवणूक करणार नाही. त्यासाठी खाजगी गुंतवणूक आहे त्याच्या वाढीसाठी सार्वजनिक क्षेत्रात गुंतवणूक केली जाणार आहे. त्याचबरोबर एक कॉइन डिजिटल कॉइन ज्याला आपण क्रिप्टो करन्सी म्हणतो त्या क्रिप्टो करन्सीला RBIने अप्रत्यक्ष रीतीने परवानगी दिलेली आपल्याला दिसते. त्याचं कारण असं की आता डिजिटल जे चलन आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ज्याला RBI म्हणतो स्वतःचं चलन आणत आहे आणि त्याचबरोबर त्यांनी या क्रिप्टो करन्सीवरती जे इतर आहेत त्यावरती 30% एवढा कर सरकारने लादलेला आहे. म्हणजे समजा तुम्ही 1 लाख रुपये गुंतवले ही तुमची मूळ गुंतवण असेल आणि त्याचं जर तो 70% वाढला असेल मग त्या ठिकाणी तुमच्या 1 लाख रुपयाचे 70 लाख रुपये झाले असतील त्यावरती 70 गुणिले 30 करा 7 × 21 लाख रुपयावर तुमच्याकडून त्यातला टॅक्स सरकार कापून घेणार आहे. याचबरोबर कारण सरकारला माहिती आहे की इथे हा पैसा मोठ्या प्रमाणात ब्लॅक मनी गुंतवला गेलेला आहे. सरसकट सरकारने 30% कर आकारत असताना त्याला एक प्रकारे ज्याला अप्रत्यक्ष रीतीने म्हणता येईल ती मान्यता दिलेली आहे. मी सांगते तुमच्या लक्षात येत आहे ना. तर ही मान्यता इथे येत असताना सरकारनेही सरकारसमोर मर्यादा काही लक्षात आल्या की या क्रिप्टो करन्सीला रोखणं आता कठीण आहे. म्हणून सरकारने सरसकट 30% एवढा म्हणजे इन्कम टॅक्स मधली शेवटची मर्यादा आहे ना 30% त्याच उत्पन्नाच्या याच्यात त्याला त्या गटात टाकलेला आपल्याला दिसतो आहे. त्याचबरोबर राज्याच्या गुंतवणुकीसाठी जे फायनान्शियल असिस्टंट आहे ते सरकार इथे देणार आहे. त्याचबरोबर जैविक इंधन आहे त्याच्यावरचं निर्भरत्व कमी करून ग्रीन बॉन्ड्सची आहे ती ग्रीन बॉन्ड्सची निर्मिती इथे सरकार करणार आहे. तर हे गुंतवणूक वित्त पोषण या पद्धतीने इथे राहणार आहे. एक स्ट्रक्चर आहे त्याचं जे इंडियन इकॉनॉमीचं जे मेकॅनिझम आहे ना म्हणजे इंडियन इकॉनॉमीची 2 महत्त्वपूर्ण फॅक्टर आहे. एक प्राइस मेकॅनिझम आणि दुसरं आहे मार्केट मेकॅनिझम. तुमच्याकडे ज्या वस्तू येतात त्या कोणाच्या माध्यमातून येतात प्रोडक्शन युनिटमधून त्या मार्केट मेकॅनिझम म्हणजे एक त्यांचा मेन नॅशनल डिस्ट्रीब्युटर त्यानंतर त्याचा स्टेट लेवलचा डिस्ट्रीब्युटर डिव्हिजनल लेवलचा डिस्ट्रीब्युटर डिस्ट्रिक्ट लेवलचा डिस्ट्रीब्युटर तालुका लेवलचा डिस्ट्रीब्युटर आणि त्यानंतर लोकल ही झाली मार्केट मेकॅनिझम बाजार यंत्रणा. मग ती वस्तू दिल्लीतली वस्तू गल्लीत कशी आली या मार्केट मेकॅनिझमच्या माध्यमातून आली. मग ती वस्तू तुम्हाला फुकट मिळते का मग तुम्ही काय करता पैसे देता. याला प्राइस मेकॅनिझम म्हणजे किंमत यंत्रणा म्हणतो. या किंमत यंत्रणेच्या माध्यमातून अशा पद्धतीने जी आहे ह्या 2 अर्थव्यवस्थेच्या बाजू आहेत. एक मार्केट मेकॅनिझम बाजार यंत्रणा आणि दुसरी किंमत यंत्रणा प्राइस मेकॅनिझम. तर या माध्यमातून जे आहे ते इथे गुंतवणूक वित्त पोषण आहे ते कशा पद्धतीने केलं जाणार आहे हे याचं एक स्ट्रक्चर आहे. नेक्स्ट, आता इथे जर आपण पाहिलं तर यात जे हा अर्थसंकल्प आहे यात
बाकी काही अशा महत्त्वाच्या बाजू आहेत. त्यात PM आवास योजनेच्या अंतर्गत जवळपास 80 लाख घरे सरकार बांधून देणार आहे. हर घर नल हर घर जल ही जी योजना आहे त्यातून 3.8 करोड परिवाराला याचा लाभ होणार आहे. व्हायब्रंट विलेजेस प्रोग्रामच्या माध्यमातून ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड, सिक्कीम ही जी आहेत ना पूर्वोत्तर भागातील त्या राज्यांच्या विकासाकडे सरकार मोठ्या प्रमाणात लक्ष देत आहे. आतापर्यंत ही दुर्लक्षित असलेली राज्य होती, त्या राज्यातील या सीमावर्ती भागाचा विकास मोठ्या प्रमाणात सरकार करण्यासाठी आपली भूमिका या ठिकाणी मांडते. त्याचबरोबर 75 जिल्ह्यामध्ये डिजिटल बँकिंग सुविधा आणि यातल्या 75 डिजिटल युनिट्स जे आहेत त्याची स्थापना सरकार करते. हे नवं पाऊल या ठिकाणी आहे. त्याचबरोबर महत्त्वाकांक्षी ब्लॉक कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळे पोर्टल जे आहेत त्याचं आता इंटरलिंकिंग होणार आहे. सर्वत्र जे एकत्र जोडली जाणार आहे. ही एक नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एक मोठी उपलब्धी म्हणावी लागेल. त्याचबरोबर लघु आणि सूक्ष्म उद्योग केंद्राच्या माध्यमातून अंतर्गत कार्याला अधिक उत्तेजन देऊन हा अर्थसंकल्प इन्क्लुझिव्ह अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंटला वाहिलेला डिजिटल स्वरूपाचा अर्थसंकल्प आहे. सर्वसमावेशी आणि शाश्वत विकासाचं ध्येय हे सरकारने ठेवलं आहे. ॲट द रेट 2047 फ्रॉम 2022 म्हणजे 2022 पासून तर 2047 पर्यंतची पायाभरणी एका बलशाली राष्ट्राची, एका विकसित राष्ट्राची त्या दृष्टीने हे सरकारने पाऊल टाकलेलं आहे. सर्वसामान्य गोष्टीकडे सरकारने जे आहे त्या चालणार आहे. त्याच्यासाठी वेळोवेळी सरकार उपलब्ध करून देणार आहे. पण कुठेतरी त्याची जी आखणी आहे ती सरकारने इथे केलेली आहे आणि त्या माध्यमातून हा अर्थसंकल्प आहे. नेक्स्ट, आता या कर प्रस्ताव जो आहे सर्वात महत्त्वाचं, या कर प्रस्तावामध्ये जे स्पेशल इकॉनॉमिक झोन आहेत ज्याला विशेष आर्थिक क्षेत्र म्हणतो स्टेट्स, त्यासाठी आतापर्यंत मोठ्या प्रमाणात कर चोरी होत होती. सरकार तिथे IT द्वारा आता लिंकिंग करून त्याचं जे आहे ते शुल्क, ज्यांचं प्रशुल्क आहे, टॅक्स आहे, टेरिफ आहे, त्याचं संचालन करणार आहे. आयकर मर्यादेमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केला नाही. त्यांची जी पायरी आहे ती दिव्यांग असतील त्यांच्या बालकांना करात पूर्णतः सवलत इथे दिलेली आहे. कॉर्पोरेट टॅक्सवर मी मगाशीच म्हटलं होतं की पुअर पीपल गॉट सबसिडी, कॉर्पोरेट सेक्टर गॉट रिबेट अँड मिडल क्लास पीपल गॉट डिबेट. त्यातलं यांना कॉर्पोरेट टॅक्सवरती 60% सरचार्ज लावत असताना त्यांना 18% वरून 3% टॅक्स त्यांचा कमी केलेला आहे. 15% एवढा त्यांच्यावरती टॅक्स आहे. यांना राहत किंवा यांना सूट देत असताना मध्यमवर्गीयांना कुठेही दिलेलं नाही. नॅशनल पेन्शन स्कीम अंतर्गत राज्य सरकारी कर्मचारी वर्गाच्या बाबतीत आतापर्यंत 10% त्याच्या पगाराच्या होतं, आता ते 14% पर्यंत त्याला वाढवता येईल. बऱ्याच लोकांच्या अशाही प्रतिक्रिया होत्या की इन्कम टॅक्समध्ये 1.5 लाखाची मर्यादा जी आहे इन्व्हेस्टमेंटची कमीत कमी ती तरी सरकारने वाढवायची होती. पण सरकारची भूमिका यासाठी अशी आहे की सरकारला तुमच्या पैशाची आज गरज नाही, तुम्ही पैसा बचत करू नका, ही सरकारची भूमिका आहे. तुम्ही पैसा काय करा, खर्च करा. तुमचा पैसा जेवढा जास्त खर्च होईल तेवढा जो स्फीती दर आहे 2% ते 6%च्या दरम्यान तो फ्लक्च्युएट झाला पाहिजे. तो आता होत आहे. जेवढी महागाई जर जास्त राहील तेवढा आर्थिक विकास होत राहील. आणि म्हणून प्रत्यक्षात हे होत असताना तो तर जर 3% जास्त असेल तर अर्थव्यवस्थेत स्फीतिक स्थिती आहे असं मानलं जातं. आता जो जवळपास 6%च्या जवळ आहे, अर्थव्यवस्थेत स्फीती आहे असं समजायला आपल्याला हरकत नाही. आणि त्यामुळे प्रत्यक्षात सरकारने कुठेही लोकांच्या बचतीला थारा दिलेला दिसत नाही. व्हर्च्युअल करन्सीवरती मगाशीच म्हटलं 30% कर जो आहे त्यात बिटकॉइन, डॉककॉइन आहे, इतरही आभासी चलन आहे ते त्याच्यावरती आहे. RBIचं स्वतःचं आभासी चलन आहे, म्हणजे तुम्हालाही तुमचा पैसा आता तिथे लिगली गुंतवणूक करता येईल. त्याचबरोबर GSTचं कर संकलन दर म्हणजे तिमाहीचं आपण जे पाहतोय तिथे 1.40 लाख करोड रुपये एवढं असलं पाहिजे. सरकारने हे ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने हा कर प्रस्ताव आहे. इन्कम टॅक्समध्ये सद्यस्थितीत जी आयकर रचना अशी आहे की पहिले 2.5 लाख रुपये करमुक्त उत्पन्न आहे, दुसरे 2.5 ते 5 लाख 5% त्याच्यावरती कपात आहे, 5% जे 7.5 लाख रुपये जे आहे त्याच्यावरती 10% आहे. त्यानंतर 7.5 ते 10 लाख मध्ये 15% आहे, 10 ते 12.5 पर्यंत 20% आणि 12.5 ते 15 मध्ये 25% आणि 15
लाखाच्या पुढे 30% आहे. ही जुनी रचना होती त्या ठिकाणी. त्यात कुठल्याही प्रकारचा सरकारने बदल केला नाही, परंतु आगामी वर्षात तो बदल होणार आहे. कारण जवळपास लसीकरणावरती 39,000 करोड रुपये सरकारचा खर्च झाला आणि त्यातला 15% उत्पन्नाचा स्रोत हा इथून येत असल्यामुळे इन्कम टॅक्सवरती त्यांना फक्त निर्मला सीतारामन यांनी थँक्यू नावाचं एक चॉकलेट देऊन त्यांना राष्ट्र निर्माणात तुमची महत्त्वाची भूमिका आहे म्हणून त्यांना अक्षरशः म्हणजे पाठ थोपटत असताना हातात काहीही दिलेलं दिसत नाही. नेक्स्ट आपण पाहूया इथे की आता याचं जे आहे आपण फ्रुटफुल वेजवरती आपण येतो आहे की या अर्थसंकल्पामध्ये काय स्वस्त झालेलं आहे आणि काय महाग आहे. तर स्वस्त वस्तूमध्ये येलो साईडला आपण पाहूया की कपडे या ठिकाणी स्वस्त होणार आहेत, त्यामुळे तुम्हाला कपड्यांचा शौक जर असेल तर पुरवता येईल. मोबाईल दुसरे जे आहेत मोबाईल वेळे लोक आहेत म्हणून त्याहीवरती आता सरकारने टॅक्स कमी करून ती स्वस्त करण्याचा हे केलेला आहे. मोबाईल चार्जर तुमची जे आहेत चार्जर बऱ्याचदा उडतात, सरकारला ते माहीत होतं म्हणून त्याची मोबाईल चार्जर स्वस्त केलं आहे. शेतकऱ्यांसाठी कृषी अवजारे जी आहेत यांत्रिक शेती जी आहे ट्रेसर आहेत, ट्रॅक्टर्स आहेत, इतर अवजारे आहेत ती स्वस्त केली आहे. त्यानंतर हिरे जो तुमचा प्रश्न नाही, जे एलिट क्लास लोक आहेत अभिजन वर्ग समाजातला श्रीमंत वर्ग आहे त्यांच्यासाठी हिरे स्वस्त होणार आहे. कॅमेरा लेन्स जे आहे ते स्वस्त होणार आहे. चालण्याच्या साहित्य त्यात तुमच्यासाठी खुशीची गोष्ट म्हणजे की तुमच्या पर्स, तुमचे व्हॅलेट आणि त्यानंतर तुमचे बूट, पादत काणे ही येत्या काळात स्वस्त होणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे ती सुद्धा स्वस्त होणार आहेत. आयातीत ज्या मशीन आहेत त्या सुद्धा स्वस्त होणार आहेत. एक पाहिलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की तुम्हाला पुढे काय मिळणार आहे. अप्रत्यक्ष पद्धतीने तुम्हाला त्याचा लाभ काय होऊ शकेल, म्हणजे तुम्ही काय करू शकाल. त्यानंतर महाग काय होणार आहे, यात इम्पोर्टेड छत्र्या ज्या आहेत त्या महाग होणार आहेत. विशेष करून चायनीज मालावरती सरकारने रट्टा द्यायचं इथे ठरवलेलं आहे. त्याचबरोबर सर्व आयात वस्तू ज्या आहेत त्या महाग होणार आहे. इम्पोर्ट टॅक्स मोठ्या प्रमाणात लावला जाणार आहे. इमिटेशन ज्वेलरी तुमच्यासाठी दुःखाची गोष्ट आहे, यावरती मोठ्या प्रमाणात टॅक्स सरकार लावणार आहे. लाऊडस्पीकरवरती सरकार टॅक्स लावणार आहे. लावून द्या, काही फरक पडत नाही आपल्याला. त्यानंतर म्हणजे ते डीजे वगैरे जे आहेत ते महाग होतील. हेडफोन जे आहेत तुमच्यासाठी दुःखाची गोष्ट की हे महाग होणार आहे. इयरफोन जे आहेत हेही महाग होणार आहे. सोलर मॅन्डो सरकारने इथं का केलं हे समजत नाही, कारण एकीकडे अपारंपरिक ऊर्जा म्हणून आपण सोलर एनर्जीला प्रोत्साहन द्यायचं ठरवत असताना त्याची जी उपकरणं आहेत ती आपण महाग करतोय. ही भूमिका मला अजूनही समजली नाही. एक्सरे मशीन सुद्धा या ठिकाणी त्यांनी वाढवलेलं आहे, त्याच्यावरती टॅक्स केलेला आहे. हे सुद्धा एक सर्वसामान्य आपण पाहतोय त्या आरोग्य सुविधेचा एक तो पार्सल आहे, भाग आहे, तिथे ते वाढवायला नको. स्मार्ट मीटर जी आहे इलेक्ट्रिक किंवा पाण्याचं मोजमाप करणारी ती महाग होणार आहे. आणि खेळण्याची सुटी भाग जी आहे ती इथे महाग होणार आहे. एवढ्या वस्तू ज्या आहे येलो साईडला ज्या आहे त्या स्वस्त होत आहेत, तर ह्या ग्रीन साईडच्या महाग होत आहेत. त्यानंतर या केंद्रीय अर्थसंकल्प जे आहे आता स्पेशली एक प्रश्न येतो आहे तो नेमका असा की तुम्ही ज्या कुठल्या राज्यामध्ये प्रत्यक्षात राहत आहात तर त्यात जर आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राला काय मिळालं ते आपण पाहूया. तर यात महाराष्ट्राला 2022च्या अर्थसंकल्पामध्ये कॉर्पोरेशन जे टॅक्स आहेत, जी मल्टीनॅशनल कंपनीची जी ऑफिसेस आहेत ना त्या माध्यमातून 16,107.65 कोटी रुपये येणार आहेत. जीएसटीच्या माध्यमातून 16,938.91 कोटी रुपये येणार आहेत. उत्पादन शुल्काच्या माध्यमातून 2,936.67 कोटी रुपये येणार आहेत. प्राप्तिकराच्या माध्यमातून जे आहे 15,556.59 कोटी रुपये येणार आहेत. सेवा कराच्या माध्यमातून जे सर्व्हिस टॅक्स 51.80 करोड रुपये येत आहेत. केंद्रीय अबकारी शुल्काच्या माध्यमातून 696.70 कोटी रुपये येत आहेत. तर एकूण रक्कम जी आहे 51,587.75 कोटी रुपये महाराष्ट्राच्या वाट्याला येत आहे. 2021-22 मध्ये हीच रक्कम आपल्याला 46,921.14 कोटी रुपये मिळाली होती, जी आता किती आहे 51,587.75 कोटी रुपये एवढा आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. एक जर विचार जर केला तर एक ब्लूमबर्गचा नवीनच म्हणजे संशोधन अहवाल आहे, त्यात असं की महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती केंद्रीय करामध्ये 32,000 रुपये एका वर्षाकाठी केंद्र सरकारला देतो.
ब्लूमबर्गचा हा जो आहे हा रिपोर्ट्स आहे, हे माझे आकडे नाही, कारण मी कधी असं म्हणजे हवेत वार करत नाही किंवा बोलत नाही. तर 32,000 रुपये प्रत्येक जण, म्हणजे तुम्ही 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 प्रत्येक जण विथ मी 32,000 रुपये आपण वर्षाकाठी सरासरी केंद्र सरकारला देतो. आणि त्या बदल्यात आपण जर पाहिलं तर गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटक जवळपास 20,000 रुपये केंद्र सरकारला कर रूपाने देतात. मध्य प्रदेश जे आहे तो जवळपास मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल 6,000 रुपये या ठिकाणी केंद्र सरकारला देत असतात. यातलं जवळपास 42% जे आहे सरकार, केंद्र सरकार स्वतःकडे ठेवतं, तर 58% हे राज्यांना देत असतं. तर यात दर 100 रुपयामागे महाराष्ट्राला, म्हणजे 100 रुपये महाराष्ट्र हा कर केंद्राला देतो, त्यातले फक्त रिटर्न 15 रुपये 100 रुपयामागे महाराष्ट्राला मिळतात. बिहार जे त्या ठिकाणी कर देतं त्या 1 रुपयामागे बिहारला 400 रुपये मिळत असतात. उत्तर प्रदेशला 200 रुपये मिळत असतात. हे बिमारू राज्य आहे, म्हणून यांना म्हणजे आपला पैसा तो तिकडे जात आहे. आणि त्यामुळे आता राज्यांमध्ये, केंद्र आणि राज्यांमध्ये एक जी वादाची ठिणगी पडत आहे. मी मगाशीच म्हटलेलं होतं की कुठल्याही प्रकारचा टॅक्स लावत असताना सीमांत लाभ आणि सीमांत त्याग याचा नियम पडायला पाहिजे. मिनिमम जर मी या वर्षात जवळपास 2,87,000 रुपयेचा मी माझा इन्कम टॅक्स मी यावेळेस भरलेला आहे. मग 2,87,000 रुपयात मला रिटर्न काय मिळालं? काहीच मिळालं नाही, काहीच मिळालं नाही. मग ज्या माणसाने काही टॅक्स दिला नाही त्याला PM आवास योजनेअंतर्गत घर मिळालं, घरकुल योजनेतून घर मिळालं, त्यानंतर केशरी किंवा जी बाकी आपण म्हणतो आहे अन्नधान्य योजनेच्या माध्यमातून त्यांना लाभ मिळत आहे. असंच नेमकं मिडल क्लासला श्रीमंत त्यागाच्या तुलनेत जो सीमांत लाभ आहे तो कमी मिळतो आहे. त्यामुळे कुठेतरी सरकारच्या विरोधात ती भावना आहे ती अधिक प्रक्षुब्ध होत चाललेली आहे. आणि त्यामुळे अशा स्थितीत सरकारने या कर पुनर्रचनेचा, टॅक्स असेसमेंटचा पुन्हा विचार करायला पाहिजे. सामान्य टॅक्स पे जे आहेत त्या लोकांनी आतापर्यंत कधीच युनियन नव्हत्या, त्यांचे युनियन आता पुन्हा बनायला लागलेले आहे. आणि एक मोठा प्रश्न समाजासमोर निर्माण झाला आहे. कदाचित ही चळवळ झाली तर फुकट लोकांना जे काही वाटलं जात आहे त्यांना मोठ्या प्रमाणात तिचे विरोध होईल आणि एक दिवस लोक टॅक्स द्यायला तयार होणार नाही. आणि म्हणून जे टॅक्स पेई आहेत ते म्हणतात की आम्हाला असं एक रिबेट कार्ड द्या की आम्ही जिथे कुठेही जाऊ तिथे आम्हाला 10% रिबेट मिळेल. कारण आम्ही एकदा टॅक्स दिल्यानंतर पुन्हा आम्हाला टॅक्स द्यावा लागत असेल तर ही आमच्या एकूण उत्पन्नात, ब्लूमबर्गचा रिपोर्ट म्हणतो आहे की जी मिडल क्लास लोक आहे त्याच्या उत्पन्नातला संपूर्ण पैसा टोटल 70% टॅक्समध्ये जातो आणि केवळ 30% उत्पन्न त्याच्याजवळ राहावं, जे आहे ते शेष राहतं, रिमेनिंग इन्कम. म्हणजे याचाच अर्थ असा की टॅक्सवरती टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्स दिल्यानंतरही मी माझी गाडी घेऊन जात असेल, माझं पेट्रोल संपलं पेट्रोलवरती टॅक्स आहे, माझा रिचार्ज संपला त्याच्यावरती टॅक्स आहे, प्रत्येक टोलचा मी उपयोग करतो त्याच्यावरती टॅक्स आहे, प्रत्येक ठिकाणी मला टॅक्स द्यावा लागत आहे. ब्लूमबर्ग म्हणतंय की भारतात मिडल क्लास लोकांच्या एकूण उत्पन्नापैकी 70% जो कर आहे तो अप्रत्यक्षरित्या असा जो आहे तो जाताना दिसतो. केवळ त्यातील 30% एवढंच उत्पन्न त्याच्यासाठी उरतं. आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील एकूण आपण जर पाहिलं तर लोकांवरती जो म्हणजे 32,000 रुपये तो टॅक्स देत असताना रुपयामागे त्याला मिळणारे जे रिटर्न्स आहेत ते अत्यंत कमी असलेलं दिसत आहे. फक्त केवळ 15 रुपये त्याला मिळताना आपल्याला दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारची ती प्रतिक्रिया अतिशय बोलकी होती की आम्हाला त्या मानाने काहीच मिळालं नाही. एवढं प्रगतिशील राज्य असून आपण दुसऱ्याची पोटं भरणार असू. बऱ्याचदा जी परप्रांतीय या ठिकाणी या देशात या राज्यात येतात, ठीक आहे, हे संघराज्य आहे, ठीक आहे, पण या 75 वर्षात त्या लोकांनी आपल्या राज्याचा विकास केला असता ते लोक इकडे आलेच नसते. परंतु त्या लोकांनी केवळ भ्रष्टाचारच केला असेल, विकास कुठल्याही प्रकारे झाला नाही. त्यामुळे त्या लोकांना रोजगारासाठी इकडे यावं लागलं. परिणामतः आपण विचार जर केला तर
त्याचं जे मूळ आहे त्या मायग्रेशनचं स्थलांतरणाचं ते इथे असलेलं आपल्याला दिसतंय. नेक्स्ट आपण शेवटच्या टप्प्यात येतो आहे, फार वेळ घेणार नाही. तर या अर्थसंकल्पाचं जे आहे मूल्यांकन, या मूल्यांकनाच्या निकषाचा जर आपण विचार केला तर हा अर्थसंकल्प मध्यमवर्गीयांच्या दृष्टीने कसा आहे, तर तो अर्थसंकल्प अत्यंत निराशाजनक आहे. दुसरं, व्यापारी वर्गाच्या दृष्टीने कसा आहे, कारण जीएसटीच्या माध्यमातून त्यांच्यावरती एक मोठी तांत्रिक तलवार आहे, त्यामुळे तोही निराशाजनक आहे. शेवटी जीएसटी हा आपल्या उत्पन्नातून तो कटत आहे, पण तो भरणा त्याचा त्याला करावा लागत आहे. त्यामुळे ती सिस्टम जी आहे ती अधिक कडक असल्यामुळे तो व्यापारी वर्गाच्या दृष्टीने हा निराशाजनक आहे. पण नवीन उद्योजक आहेत, जे स्टार्टअप आहेत, त्यांच्या दृष्टीने आशादायक आहे. कॉर्पोरेट सेक्टरच्या दृष्टीने त्याला रिबेट भेटल्यामुळे आशादायक आहे. जे एमएसएमई आहेत, लघु आणि सूक्ष्म उद्योग, त्यांच्या दृष्टीने आशादायक आहे. सामान्य करदात्याच्या दृष्टीने मात्र तो निराशाजनक आहे. विविध राज्यांच्या दृष्टीने फायनान्शियल असिस्टन्स मिळत आहे, त्यांना आशादायक आहे. केंद्रशासित प्रदेशाच्या दृष्टीने तर जे चांदी नाही सोनाही सोना आहे, त्यांना भरपूर काही रिटर्न येत आहे, आशादायक असं आहे. शेतकरी वर्गाच्या दृष्टीने तो संमिश्र आहे, कारण या ठिकाणी सरकारने त्याचं धोरण सस्टेनेबल ठेवलेलं आहे. पुढल्या 25 वर्षाची पायाभरणी करत असताना त्याचे उत्पन्न दुप्पट कसं करता येईल त्या दृष्टीने सरकार पायाभरणी करत आहे. त्याचं संमिश्र आहे. थेट लाभ यांना नाही, ते अप्रत्यक्ष लाभ आहेत. त्याचबरोबर शाश्वत आणि सर्वसमावेशी विकासाच्या दृष्टीने, सस्टेनेबल अँड इन्क्लुझिव्ह ग्रोथच्या दृष्टीने आशादायक आहे. ग्रामीण विकासाच्या दृष्टीने तरतूद भरपूर केली असल्यामुळे आशादायक आहे. नेक्स्ट, आता या अर्थसंकल्पातल्या ज्या आहेत त्या एकूण 5 बाजू अत्यंत महत्त्वाच्या आहेत, ह्या लक्षात ठेवायच्या आहेत. हा जो अर्थसंकल्प आहे त्यात जीडीपीचा जो आहे ग्रोस डोमेस्टिक प्रॉडक्ट ज्याला आपण म्हणतो, तर हा आर्थिक विकास दर 9.2% राहणार आहे. त्यात फायनान्शियल डिफिसिट जी आहे 6.9 वरून ती 6.4 वर केलं आहे, 0.5 ने कमी झालेली आहे. वित्तीय तूट 6.4% राहणार आहे. डिजिटल चलनाची मुहूर्तमेढ सरकारने रोवून जगात पहिलं असं एक पाऊल उचललेलं आहे, ज्यावरती अशा या व्हर्च्युअल करन्सीवरती 30% कर सरकार लागत आहे. शहरी, आणि हा अर्थसंकल्प शहरी लोकसंख्येसाठी असून शहरी भागातील 35% जी लोकसंख्या आहे त्यांच्या क्षमतेच्या विकासाला हा वाहलेला अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पाचा एकूण खर्च जो आहे 39.45 लाख करोड रुपये आहे. आणि या अर्थसंकल्पाला एक अर्थशास्त्राचा अभ्यासक म्हणून, एक अर्थतज्ञ म्हणून मी एकूण 10 गुणांपैकी 7 गुण देत आहे. त्याचं कारणच हे की हा इन्क्लुझिव्ह ग्रोथ अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी आहे, तात्कालिक उपायांसाठी किंवा लाभासाठी हा अर्थसंकल्प नसून तो 2047 ची म्हणजे ज्याला भारतीय स्वातंत्र्याच्या शताब्दी महोत्सवाची ही पायाभरणी आहे. इथून 25 वर्षाचा प्रवास, एक डिजिटली, एक डेव्हलपमेंट आणि ज्याला ग्रोथ म्हणता येईल, इकॉनॉमिक ग्रोथ या दृष्टीने हा असू शकेल, अशा पद्धतीने हा अर्थसंकल्प आहे. तर हा एकंदरीत अर्थशास्त्र विभागाच्या वतीने पदवी आणि पदव्युत्तर अर्थशास्त्र विभागाच्या वतीने हे प्रेझेंटेशन तुम्हाला दिलेलं होतं. कदाचित तुम्हाला ते समजलं असेल. मी माझा म्हणजे गोड गैरसमज करून घेतो की तुम्हाला बोर झालेलं नसेल, ते मी तुम्हाला समजून सांगण्याचा माझ्या परीने, माझ्या अल्पबुद्धीने तो प्रयत्न केला आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांच्या वक्तव्यातून त्यांचे विषयावरील प्रभुत्व कटाक्षाने दिसून आलेले आहे.